आवाज येतोय, व्हिडिओ दिसते. वेलकम वेलकम सर्वांचं, वेलकम 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 सर्वांचं. आवाज येतोय प्रॉपरली? जस्ट कमेंट मध्ये यस टाईप करा, लगेच आपण सुरुवात करूयात. वेलकम वेलकम, यस 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 यस, वेलकम 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 सर्वांचं. चला, नमस्कार मित्रांनो. Recording in progress. नमस्कार मित्रांनो, फ्री AI बिझनेस ऑटोमेशन वर्कशॉप मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा हा वर्कशॉप तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असा वर्कशॉप राहणार आहे. कारण आजपर्यंत तुम्ही भरपूर सारे वर्कशॉप ऐकले असतील, पाहिले असतील. हा वर्कशॉप फक्त ऐकण्यापुरता मर्यादित नाही, पाहण्यापुरता मर्यादित नाही. कारण मी इकडे आज या वर्कशॉपच्या एंड पर्यंत तुमच्या हातामध्ये एक ब्लूप्रिंट देणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकता. बिफोर गो हेड, तुम्ही शहरातून कोणत्या गावातून अटेंड करताय, जस्ट तुमच्या शहराचं किंवा गावाचं नाव वगैरे टाइप करा. लगेच सुरुवात करूया. कोणत्या ठिकाणावर हा वर्कशॉप अटेंड करताय आणि तुम्ही कोणता बिझनेस करताय ते सुद्धा जस्ट कमेंट मध्ये टाइप करा. कारण टू वे कम्युनिकेशन इज बेस्ट. मी इकडे फक्त तुम्ही ऐकणार असं होणार नाही, तर मी सुद्धा तुम्हाला इकडे इन्व्हॉल्व करून घेणार आहे चॅटिंगच्या माध्यमातून. सो चॅटिंग मध्ये जितकं जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहता येईल तितकं ऍक्टिव्ह राहायचंय तुम्हाला. ठीक आहे. वेलकम 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 सर्वांचं. कोणत्या ठिकाणावर हा वर्कशॉप अटेंड करताय? क्विक क्विक, तुमच्या शहराचं किंवा गावाचं नाव टाइप करा. ओके, वर्षाताई, इस्लामपूर. ओके, बाकी बाकी, क्विक क्विक, बाकी कुठून अटेंड करताय? ओके, ठाणे, मयूर सर ठाणे, यशराज सर पुणे. ग्रेट 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 ग्रेट. चला सुरुवात करूयात. आजच्या सेशनला सुरुवात करूया. मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतो आणि लगेच सुरुवात करूया. हाऊ टू ऑटोमेट युअर एंटायर बिझनेस युजिंग वन प्रूव्हन सिस्टीम. एका प्रूव्हन सिस्टीमच्या माध्यमातून आपला व्यवसाय कशा प्रकारे ऑटोमेट करायचा, आज आपण याचं नॉलेज घेणार. आणि आजच्या दिवसापासून आपल्याला से गुड बाय टू फनल बिल्डर, जे वेगवेगळे टूल्स आपण मार्केटिंग करण्यासाठी वापरतो बिझनेसमध्ये, ज्याच्यामध्ये 2 लाख आपले एक्सपेन्सिव्ह सॉफ्टवेअर वरती जातात, त्याचं आज रिप्लेसमेंट मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपण आपला बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतो. आजचा वर्कशॉप हा कोणासाठी? तुम्ही जर कोचेस असाल, ट्रेनर असाल, कन्सल्टंट असाल किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असाल, तर आजचा हा वर्कशॉप तुमच्या सर्वांसाठी, ज्यांचं ऑनलाईन प्रोडक्ट आहे किंवा एखादं प्रोडक्ट आहे किंवा एखादी सर्व्हिस आहे, तुम्हाला ती ऑनलाईन घेऊन जायची आणि सुरुवात कुठून करायची हे जर समजत नसेल, तर आजचा हा वर्कशॉप तुमच्या सर्वांसाठी. ठीक आहे ना. पुढे जाऊया. आपल्यापैकी किती जण फेसबुकची बिझनेस ऍड रन करतात? जस्ट कमेंट मध्ये मी टाइप करा. जर तुमच्यापैकी असं कोण आहे का की सर मी फेसबुकची ऍड रन करतो, ऍड रन करते, असं कोण आहे का? जस्ट कमेंट मध्ये मी टाइप करा. तुम्ही फेसबुकची ऍड रन करता का? तुमच्यापैकी कोण फेसबुकची ऍड रन करताय? ओके ओके ओके, मयूर सर फेसबुकची ऍड रन करतायत, अजय सर करतायत. येस येस, अजय सर करतायत. ठीक आहे ना. आर यू रनिंग फेसबुक ऍड? आता तुमच्यापैकी जे जे फेसबुकचे ऍड रन करतात, तुम्हाला हा अनुभव आला असेल की आपण मेटावरती ऍड रन करतो, तिकडून आपल्याला लीड येते, ती आपल्या लीड आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येते, पण म्हणावं असं कन्व्हर्जन मिळत नाही किंवा म्हणावं असं कस्टमर आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस पर्यंत जात नाही, परचेस करत नाहीत. त्यामुळे जे काही आपण ऍड वरती जे काही बजेट लावलेलं त्याच्यामध्ये आपण आपला बिझनेस लॉस मध्ये जातोय. कारण आपण भरपूर सारे एफर्ट्स टाकतोय, पण म्हणावा असा रिझल्ट येत नाही. तर हे का होतं की फेसबुकवरती ऍड लावतोय पण म्हणावा असा रिझल्ट का मिळत नाही? तर याचं कारण सुद्धा आजच्या वर्कशॉप मध्ये आपण शोधणार आहोत की असं का होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. द प्रॉब्लेम इज नॉट युअर फेसबुक ऍड. हा प्रॉब्लेम तुमच्या फेसबुक ऍडचा नाहीये. फेसबुक त्याच्या ठिकाणी बरोबर आहे, तो तुम्हाला प्रॉपरली लीड आणून देतो. पण प्रॉब्लेम आहे तुमचा की सर्वात मोठा की तुमच्याकडे सिस्टीम नाही. फेसबुक लीड तर देतोय, पण ती कन्वर्ट करण्याची सिस्टीम आपल्याकडे नसल्यामुळे म्हणावा असं आपल्याला रिझल्ट मिळत नाही. आपण मेटा ऍड रन करतो, आपलं नॉलेज पणाला लावतो आणि आपलं प्रोडक्ट सेल करण्याचा ट्राय करण्याचा प्रयत्न करतो, बट ते होत नाही कारण यू डोंट हॅव प्रॉपर सिस्टीम.
ही सिस्टीम तुमच्याकडे नाही की हे कसं करायचं, पुढे सिस्टीम आपल्या कस्टमरला कन्व्हर्ट कसं करायचं ही सिस्टीम नसल्यामुळे आपण हा प्रॉब्लेम फेस करतोय. या प्रॉब्लेमचं सोल्युशन आजच्या वर्कशॉपमध्ये आपण पाहणार आहोत. इफ यू वांट टू स्केल, डू यू डू नॉट नीड मोर ॲड. आता तुम्हाला तुमचा बिझनेस स्केल करायचा आहे, तर तुम्हाला जास्तीत जास्त Facebookच्या ॲड रन करायच्या नाहीयेत. यू डू नॉट नीड टू जस्ट रन मोर ॲड. यू नीड बिल्ड अ टेस्टेड अँड प्रॉफिटेबल सिस्टम. तुम्हाला एकच काम करायचंय, एक टेस्टेड अँड प्रॉफिटेबल सिस्टम बनवावी लागेल, जी सिस्टम तुमच्या कस्टमरला बायरमध्ये कन्व्हर्ट करण्याचं सामर्थ्य ठेवू शकते. आणि मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, भरपूर सारे कोचेस तुम्हाला काय सांगतात, की Facebookचे ॲड रन करा, जास्तीत जास्त कस्टमरला घेऊन या, जास्तीत जास्त लीड आल्यानंतर त्यांना कॉल करा किंवा काही Facebookचे फ्रेमवर्क सांगितले जातात, ट्रिक्स सांगितले जातात आणि त्यांचं एखादं टूल खरेदी करण्यासाठी सांगितलं जातं. यूज दिस ऑटोमेशन अशा प्रकारच्या काही गोष्टी सांगितल्या जातात आणि तुम्हाला ते अ, अ, गाईड करत असतात. बट हे वर्क होत नाहीत. का वर्क होत नाही? कारण मार्केटमध्ये पहा भरपूर सारे कोचेस त्यांचे कोर्स सेल करण्यासाठी बसलेले आहेत. भरपूर सारे कोचेस तुम्हाला कोर्स सेल करतील. एखादा Facebook ॲड रन कशी करायची याचा कोर्स तुम्हाला सांगतील किंवा लीड जनरेशन करण्यासाठीचा कोर्स सांगतील. काही फ्रेमवर्कचे कोर्स सांगतील किंवा एक ऑटोमेशनचे कोर्सेस सांगतील. या वर्कशॉपच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला कोणताही कोर्स स्पीच करणार नाहीये. आणि या वर्कशॉपचा तो ध्येय सुद्धा नाही, की आपल्याला कोणताही कोर्स सेल करायचा आहे. आपण कोणताही कोर्स सेल करणार आहे, कोणताही टूल सेल करणार आहे. तुम्हाला एक प्रूव्हन एक इकोसिस्टम मी तुम्हाला दाखवणार आहे. ती वर्कशॉपच्या एंडला फिजिकली आपण प्रॅक्टिकली सुद्धा पाहणार, की ही सिस्टम आपल्यासाठी कशाप्रकारे हेल्प करू शकते. नाऊ बिकॉज ऑफ बिल्डिंग अ प्रॉफिटेबल बिझनेस सिस्टम टेक अ लॉट ऑफ हार्ड वर्क. आपण हार्ड वर्क घेत असतो. आपल्या विविध ठिकाणी आपण आपले लॅक्स ऑफ रुपीज स्पेंड सुद्धा करत असतो आणि इव्हन आपला कित्येक वर्षाचा अनुभव सुद्धा पणाला लावत असतो. तरी सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत. तर हे रिझल्ट आपल्याला प्रॉपर मिळण्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टींची गरज आहे. यू डोंट नीड 100 स्ट्रॅटेजी. तुम्हाला 100 स्ट्रॅटेजीची गरज नाही. फक्त 2 गोष्टी तुमच्याकडे असतील, तर आपण कोणताही बिझनेस नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाऊ शकतो. फर्स्ट आहे प्रूव्हन सिस्टम आणि सेकंड आहे पॉवरफुल व्हेइकल. त्या प्रूव्हन सिस्टमला घेऊन जाण्यासाठी एक पॉवरफुल व्हेइकल आपल्याला हवे. ह्या जर 2 गोष्टी आपल्याकडे असतील, तर आपण चांगल्या प्रकारे आपल्या बिझनेसला स्केल करू शकतो. प्रूव्हन सिस्टम काय आहे? पॉवरफुल व्हेइकल काय आहे? ह्या गोष्टी आजच्या वर्कशॉपमध्ये आपण क्लिअर करणार आहोत, की ह्या जर 2 गोष्टी असतील, तर आपण नेक्स्ट लेव्हलला आपला बिझनेस घेऊन जाऊ शकू. तर आजचा वर्कशॉप शेवटपर्यंत पहा. या वर्कशॉपमध्ये पहिलं ध्येय आपण साध्य करणार आहोत, की हाऊ टू जनरेट लीड दॅट आर रेडी टू बाय. अशी लीड जनरेट कशी करायची, जी तुमचं प्रॉडक्ट, तुमची सर्व्हिस बाय करण्यासाठी एकदम रेडी आहे. तर अशी लीड कशी जनरेट करायची हे आपण पाहणार आहोत. बिल्ड द मिसिंग सिस्टम बिटवीन लीड कॅप्चर अँड फायनल पेमेंट. जे काही कस्टमर आपल्या लँडिंग पेजवरती येतो, नाव टाकतो, ईमेल ॲड्रेस टाकतो, फोन नंबर टाकतो, पण तो फायनल आपल्या पेमेंट पेजपर्यंत येत नाही. तर याच्या बिटवीनची जी काही सिस्टम आहे, जी मिसिंग डॉट आपण आज कनेक्ट करणार आहोत, की हे शेवटपर्यंत कसं घेऊन जायचं. ठीक आहे. तर ही सिस्टम आज आपण पाहणार आहोत. फॉर द फर्स्ट टाईम मी आज फर्स्ट टाईम तुमच्यासमोर एक जबरदस्त प्रूव्हन सिस्टम रिव्हील करणार आहे. ज्या प्रूव्हन सिस्टमचा वापर करून आपण 2,00,000 जे एक्सपेन्सिव्ह सॉफ्टवेअरवरती, टूल्सवरती, कोर्सवरती किंवा मेंटरशिपवरती आपण जे घालवतोय ना, ते आजपासून आपण सेव्ह करू शकतो. आज मी तुम्हाला ही प्रॉपर सिस्टम रिव्हील करणार आहे तुमच्यासमोर. लर्न द बिल्ड अनलिमिटेड एआय स्टाफ. आता एआयचे स्टाफ कसे तयार करायचे, त्यांचा वापर बिझनेसमध्ये कसा करायचा, इव्हन फर्स्ट कॉल हँडल करण्यासाठी, रिमाइंडर हँडल करण्यासाठी, फॉलोअप हँडल किंवा इव्हन कस्टमरचे जे काही ऑब्जेक्शन आहेत, ते हँडल करण्यासाठी एआयचा स्टाफ कशाप्रकारे आपल्याला हेल्प करू शकतो, याचं सुद्धा नॉलेज आपण घेणार आहोत. आणि हो सर्वात महत्त्वाचं, कन्व्हर्ट लीड टू कस्टमर. लीडला कस्टमरपर्यंत कन्व्हर्ट करण्यासाठी काय-काय करावं लागेल, ह्या सुद्धा गोष्टी आपण आज प्रॅक्टिकली सर्व काही पाहणार आहोत. ऑटोमेट युअर एंटायर बिझनेस विथ जस्ट वन पॉवरफुल सिस्टम. एक पॉवरफुल सिस्टम मी तुम्हाला इकडे लाईव्हमध्ये दाखवणार आहे. त्याच्या माध्यमातून आपण पूर्ण बिझनेस ऑटोमेट कसा करू शकतो, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि हो सर्वात महत्त्वाचा सिक्रेट प्लॅन मी तुम्हाला आज सांगणार आहे. जर आपल्याला आपला बिझनेस 1 सीआरच्या पुढे जर घेऊन जायचा असेल, तर स्केल कसा करायचा, याचा सिक्रेट प्लॅन मी तुम्हाला देणार आहे. सर्वात महत्त्वाचं, ॲट द एंड ऑफ दिस वर्कशॉप यू विल हॅव अ प्लॅन टू बिल्ड अ फुल्ली ऑटोमेटेड रेव्हेन्यू जनरेशन सिस्टम. तुमच्या हातामध्ये
रिव्हेन्यू जनरेशन सिस्टीम कशी बिल्ड करायची याचा पूर्णपणे मॅप राहील. टॉप टू बॉटम सुरुवात कुठून करायची याचं सर्व काही तुमच्याकडे टॉप टू बॉटम प्लॅन राहील. सो एक्सायटेड आहात हे सर्व शिकण्यासाठी, पाहण्यासाठी? एक्सायटेड असाल तर जस्ट कमेंटमध्ये ई टाइप करा. एक्सायटेड, एक्सायटेड, एक्सायटेड आहात सर्वजण? क्विक, क्विक, क्विक. एक्सायटेड, एक्सायटेड. ओके, मयूर सर, अजय सर. ओके, एक्सायटेड, एक्सायटेड. क्विक, क्विक, क्विक. सर्वजण एक्सायटेड. महेंद्र सर, ग्रेट, ग्रेट. ना चला, यशराज सर. ओके, ओके, चलो ना ना व्हाय शुड यू लिसन टू मी? तुम्ही मला काय ऐकलं पाहिजे? माझं थोडक्यात इंट्रोडक्शन देतो. नमस्कार मित्रांनो, मी धनाजी पवार, डिजिटल प्रोडक्टिव्हिटी कोच, डिजिटल नॉलेज फॉर टेनिक्स ग्रोथ या प्लॅटफॉर्मचा संस्थापक आहे, ॲटोमेशन ओएसचा ओनर आहे आणि जास्तीत जास्त बिझनेस ओनरला डिजिटल मार्केटिंग, AI टेक्नॉलॉजी आणि ॲटोमेशन थ्रू त्यांचा बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाणं हा एक ध्येय आहे आणि हेच एक मिशन घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय. जास्तीत जास्त बिझनेस ओनरला माझं नॉलेज शेअर करतोय. हे नॉलेज शेअर करत असताना मी जे काही माझ्याकडे जे नॉलेज आहे हे शेअर करतोय. मी माझं थोडक्यात इंट्रोडक्शन देतो, जास्त इकडे वेळ घेत नाही. मी माझ्या बिझनेसची सुरुवात आय हॅव स्टार्टेड जॉब इन पुणे. सुरुवात पुण्यातून जॉब स्टार्ट करून केली. तिकडे मल्टिपल अशा MNC कंपन्यात तिकडे IT ऑपरेशन एनालिसिस म्हणून काम केलं. ज्या काही MNC कंपन्यांमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. खूप साऱ्या टेक्नॉलॉजी जवळून पाहता आल्या, वापरता आल्या, खूप काही शिकता सुद्धा आलं. हे जॉब मी करत होतो. ते जॉब करत मी 15 वर्ष जॉब करत होतो. पण जॉब करत असताना एक मनामध्ये एक गोष्ट सलत होती, की जसं की शिवाजी महाराजांनी आपल्याला एक सांगितलं होतं, की छोटंसं का असेना, पण स्वतःचं स्वराज्य असलं पाहिजे. ती गोष्ट माझ्या कायमची लक्षात राहिली आणि माझ्या IT मध्ये काम करत असताना एक डोक्यात हमेशा गुंगत राहायचं, की स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे. छोटंसं का असेना, पण स्वतःचं असलं पाहिजे. त्यावेळेस माझ्याकडे फक्त वेळ मिळायचा सकाळी पहाटेचे 5 ते 7, कारण 7 नंतर मला घर सोडायला लागायचं. तो 5 ते 7 चा जो वेळ होता, तो मी कामी लावला. भरपूर साऱ्या गोष्टी शिकलो, ज्याचा आज तुम्ही विचार करताय. ॲफिलिएट मार्केटिंग, ब्लॉगिंग, SEO, YouTube, मेक मनी ऑनलाईन. भरपूर साऱ्या गोष्टी शिकलो. ट्राय केल्या, टेस्ट केल्या. काहीमध्ये सक्सेस आलं, काहीमध्ये फेल्युअर सुद्धा आलं. पण सर्वात महत्त्वाची एक गोष्ट घडली, ते म्हणजे तगडासा अनुभव आला. कारण ज्यावेळेस आपण गोष्टी करतो ना, त्याच वेळेस कळतं की कोणत्या गोष्टी वर्क होतात. ज्या गोष्टी वर्क होतात, त्याच गोष्टी मी पुढे माझ्या बिझनेस ओनर मित्रांना शिकवायला सुरुवात केली. 15 वर्षाच्या जॉबला रिझाइन केलं आणि पूर्ण वेळ बिझनेसला देण्याचा निर्धार केला. सुरुवातीला एक मोठं पाऊल उचललं. आय लॉस्ट 15 लाख इन फर्स्ट इयर. मी सुरुवातीला 3 बिझनेस स्टार्ट केले. जी की सर्वात मोठी माझी चुकी होती. कॉम्प्युटर साई कॉम्प्युटर लॉन्च केलं. कॉम्प्युटर सेल्स सर्व्हिस, CSC सेंटर चालू केलं आणि कोचिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मी काही माझे कोर्सेस असतील, मेंटरशिपचे प्रोग्राम असतील, मी ते स्टार्ट केले. सुरुवातीला 3 बिझनेस लॉन्च केले. हे करत असताना भरपूर साऱ्या गोष्टी मी शिकत होतो. भरपूर साऱ्या मेंटरकडून भरपूर सारे कोर्सेस घेतले. 7,000चा कोर्स, 24,000चा कोर्स, 28,000चे कोर्स, भरपूर साऱ्या मेंटरशिप सुद्धा घेतल्या. भरपूर साऱ्या गोष्टी शिकलो आणि सर्वात मोठी एक गोष्ट करून बसलो. जे काही IT मध्ये नॉलेज घेतलं, जे काही IT मध्ये जे काही सेव्हिंग झालं होतं ना, ते सर्व सेव्हिंग मी पहिल्या वर्षामध्ये लॉसमध्ये गेलो. कारण मार्केटिंग, Facebookचे ॲड रन करण्यासाठी पैसे वापरले. वेगवेगळे टूल्स घेण्यासाठी, कोर्सेस, प्रोग्राम किंवा माझ्या कंपनीमध्ये किंवा माझ्या याच्यामध्ये आपल्या एम्प्लॉयला हायर करण्यासाठी सुद्धा मी भरपूर सारा तिकडे लॉस गेलो. पहिल्या वर्षामध्ये 15 ते 20 लाखाचा लॉस घेऊन बसलो. त्यानंतर एक रिअलाईज झालं, की का होतंय असं आपल्या बाबतीत? व्हॉट आय एम डुइंग रॉंग? मी काय चुकीचं करतोय हे मी शोधायला सुरुवात केली. कारण काय व्हायचं, मी कोचिंग देत होतो. मी सुरुवातीला 6,000चा कोर्स माझा लॉन्च केला होता. त्या कोर्समध्ये भरपूर सारे तुमच्यासारखे Zoomच्या लॉग इनवरती भरपूर सारे कस्टमर यायचे. बट व्हाय डू नॉट शो? ते इंटरेस्ट सुद्धा शो करायचे, बट ते ॲक्शन घेत नव्हते. ते कोर्स बाय करत नव्हते. मग मी असं काय चुकीचं करत होतो, हे मला शोधणं गरजेचं होतं. मी शोधायला सुरुवात केली, की माझ्या या पूर्ण फनलमध्ये कोणता फनल वीक आहे, कोणते चॅलेंजेस आहेत किंवा काय असं चेंज केलं तर मला रिझल्ट येतील, याच्यावरती मी विचार केला. अँड फायनली आय अंडरस्टँड व्हॉट इज मिसिंग इन माय बिझनेस.
मी माझ्या बिझनेसमध्ये काय मिस करतोय हे मला अंडरस्टँड झालं. कारण मी ॲडवरती पैसे लावतोय, टूलवरती पैसे लावतोय, वेगवेगळे कोर्सेस घेतोय, इव्हन माझ्या एम्प्लॉयला सॅलरी देतोय, तरी सुद्धा रिझल्ट येत नाही. कारण आय नेव्हर इन्व्हेस्टेड इन अ बिल्डिंग अ सिस्टम. कारण सिस्टम बिल्ड करण्यासाठी मी माझी इन्व्हेस्टमेंट केली नव्हती. आणि हे माझ्या बाबतीत झालं, आपल्यापैकी बरेच बिझनेस ओनर हेच करतात, की आपण काय करतो, Facebook ॲडवरती भरपूर सारा खर्च करतो, टूलवरती खर्च करतो, कोर्सेसवरती करतो. बट आपण जी प्रॉपर सिस्टम बिल्ड करणं याच्यावरती आपण लक्ष देत नाही. तेच माझ्या बाबतीत झालं. त्यानंतर आय स्टार्टेड ऑटोमेशन ओएस. मी त्यानंतर माझ्या टीमच्या बरोबर बसलो. ऑटोमेट देअर बिझनेस. बिझनेस ओनरला त्यांचा बिझनेस स्केल करण्यासाठी ऑटोमेशन ओएस तुम्हाला हेल्प करतं. सुरुवातीचा माझा बिझनेस मी स्केल केला. त्यानंतर मी माझ्या क्लायंटचे बिझनेस स्केल करायला सुरुवात केली. 10,000 प्लस लोकांनी माझ्याकडून फ्री ट्रेनिंग घेतलं. माझ्या आता पेड कम्युनिटीमध्ये 1500 पेड मेंबर आहेत. प्लस आपण 15 प्लस डिफरंट प्रोग्राम रन करतो. ज्याच्यामध्ये काही प्रोग्राम लाईव्ह असतात, काही प्रोग्राम रेकॉर्डेड असतात. ज्याच्या माध्यमातून मी माझं नॉलेज जास्तीत जास्त कस्टमरला शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे करत असताना ज्यावेळेस आपण एखाद्या क्षेत्रामध्ये उतरतो ना, तर 100% प्रयत्न करावे आपल्याला लागतात. त्यावेळेस सुरुवात तर झाली, व्यवस्थित झाली. त्यानंतर मी 150 प्लस फनल टेस्ट केले, ट्राय केले, टेस्ट केले. कुठला फनल वर्क होतोय, कुठला नाही होत, याच्यावरती काम केलं. त्यानंतर आय फाउंड अ बिग प्रॉब्लेम. मला एक सर्वात मोठा प्रॉब्लेम सापडला, की मार्केटमध्ये काय चाललंय, भरपूर सारे बिझनेस ओनरना 2 लाख, 2.5 लाख वर्षाला स्पेंड करतात मल्टिपल टूल घेण्यासाठी. कारण मी सुद्धा सुरुवातीला तेच करून बसलो होतो. कारण ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये आलो तर मल्टिपल टूलची गरज होती. LMSसाठी वेगळं टूल, लँडिंग पेजसाठी वेगळं टूल, ईमेल मार्केटिंगसाठी वेगळं टूल, WhatsAppसाठी वेगळं टूल. मी सुद्धा तेच केलं. वेगवेगळे टूल घेतले, 2-2.5 लाख घालवले. त्यानंतर मी माझी सिस्टम बिल्ड केली. बट मार्केटमध्ये असं सुद्धा होतं, जे नॉन टेक्निकल क्लायंट आहेत ना, त्यांची सिस्टमच बिल्ड होत नाहीत. भले 2 लाख 2.5 लाख घालवतात वेगवेगळ्या टूलवरती, तरी सुद्धा ते सिस्टम बिल्ड करू शकत नाहीत. हा प्रॉब्लेम मला आयडेंटिफाय झाला. त्यानंतर या प्रॉब्लेमला सोल्युशन देण्यासाठी मी आणि माझी टीम बसलो. वी बिल्ड अ सिस्टम दॅट्स वर्क ऑटोमॅटिकली विदाउट माय डेली इन्व्हॉल्वमेंट. माझ्या बिझनेसमध्ये तर मी बिल्ड केलंच, की माझ्या डेली इन्व्हॉल्वमेंट शिवाय माझ्या बिहाफ माझी कामं चालू राहील पाहिजे. ॲज अ बिझनेस ओनर आपल्या सर्वांचं हेच स्वप्न असलं पाहिजे, की आपल्या बिहाफ आपली कामं चालू राहिली पाहिजेत. ते आम्ही बिल्ड केलं आणि ही सिस्टम तुम्हाला आज बघायला मिळेल. आय लॉन्च ऑटोमेशन ओएस सो यू डू नॉट नीड टू बाय 10 प्लस डिफरंट टूल. वेगवेगळे टूल तुम्हाला घ्यायची गरज नाही. एका इकोसिस्टममध्ये आपण हे सर्व काही करू शकतो. ईमेल मार्केटिंग, WhatsApp मार्केटिंग, लँडिंग पेज, AI स्टाफ, AI मेमरी, सर्व काही आपण एका इकोसिस्टमवरती करू शकतो. आणि याचा डेमो सुद्धा आज मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे. आणि ज्यावेळेस आपण असं काहीतरी करतो ना, त्यावेळेस भरपूर साऱ्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला बोलवून येत असतं. आपलं नॉलेज शेअर करण्यासाठी मी अमित सर यांच्या प्लॅटफॉर्मवरती गेलो. तिकडे त्यांच्या बिझनेस ओनर मित्रांना 3 लाख पर मंथ कसे जनरेट करायचे विदाउट इन्व्हॉल्वमेंट, हे मी ट्रेनिंग दिलं. आणि हे ट्रेनिंग देत असताना मी सुद्धा भरपूर सारे ट्रेनिंग घेत होतो. आय हॅव लर्न प्रूव्हन बिझनेस स्ट्रॅटेजी फ्रॉम इंडियाज टॉप बिझनेस एक्सपर्ट. इंडियामधले जे काही टॉप बिझनेस एक्सपर्ट आहेत ना, त्यांच्याकडून प्रूव्हन स्ट्रॅटेजी शिकलो. त्या स्ट्रॅटेजी मी माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केल्या, माझ्या क्लायंटच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केल्या. आणि त्याच्याद्वारे मी जास्तीत जास्त रेव्हेन्यू जनरेट करण्याचा प्रयत्न केला. आणि आय हॅव सोल्ड 50 प्लस सॉफ्टवेअर अकाउंट्स विदाउट स्पेंडिंग इवन ₹1. सास कम्युनिटीचा मी भाग झालो आणि तिकडे 50 प्लस सॉफ्टवेअर फेसबुकवरती ₹1ची ॲड न लावता मी सेल करून दाखवल्या. नॉट अ जोक. 50 प्लस सॉफ्टवेअर विदाउट फेसबुक ॲड शक्य आहे. प्रॉपर वेने, प्रॉपर सिस्टीमने जर आपण काम केलं तर आपण हे करू शकतो. हे मी प्रूव्ह करून दाखवलं. विदाउट ₹1 सुद्धा फेसबुक ॲडवरती रन न करता मी 50 प्लस सॉफ्टवेअर सेल केले. राइट नाउ आय हॅव बिल्ड अ फुल्ली ऑटोमेटेड रिकरिंग बिझनेस सिस्टम, जी माझ्या बिहाफ माझ्यासाठी काम करते. जरी मी आज तुमच्यासमोर इकडे वर्कशॉप प्रेझेंट करतोय, तरी माझी कामं थांबलेली नाहीयेत. माझ्यासाठी AI टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केटिंग, फेसबुक ॲडव्हर्टाइज, ऑटोमेशन बॅक एंडला काम करतंय, जे माझा रेव्हेन्यू जनरेशन ॲक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. सो मी माझ्याबद्दल भरपूर सारी की माहिती सांगितली.
नाव लेट्स टॉक अबाउट यू. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल, त्या प्रश्नाचं उत्तर जे काही तुम्हाला येते ना ते क्विक मध्ये चॅटिंग बॉक्स मध्ये टाकायचंय. प्रश्न आहे, हाऊ मेनी वेज आर देअर टू जनरेट लीड? असे किती मार्ग आहेत ज्याने आपण ज्याने आपण जास्तीत जास्त लीड जनरेट करू शकतो? तुम्हाला किती माहित आहेत बघूया, चला चॅटिंग मध्ये टाका. किती मार्ग आहेत ज्याने आपण जास्तीत जास्त लीड जनरेट करू शकतो? चला क्विक 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 चॅटिंग मध्ये सांगा किती मार्ग आहेत. फेसबुक ऍड लावून आपण कस्टमरला आणू शकतो. ओके, आणखीन आणखीन सोशल मीडियाचा. ओके, 6 मार्ग. कोणते 6 मार्ग? फिलअपची ऍड लावायची, डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपवरती कस्टमरला घेऊन यायचं. ठीक आहे. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण वेगवेगळ्या मार्गाने कस्टमरला आणू शकतो. बट रिअल प्रॉब्लेम काय आहे? बिगेस्ट प्रॉब्लेम इन ऑनलाईन किंवा ऑफलाईन बिझनेस मध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे? आपण कस्टमरला तर आणतो, बट कस्टमर येतो आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये, पण तो कन्व्हर्ट होत नाही. कारण लीड तर येते, त्याचा फॉलोअप आपण घेतोय. जी काही लीड येते ती पुअर क्वालिटीची आहेत. आता भरपूर सारे माझे कोच मित्र मित्र काय म्हणतात, "सर, आम्ही Facebookची ॲड लावली. माझ्या WhatsApp ग्रुपमध्ये हजारो कस्टमर आहेत, पण ज्या दिवशी मी वर्कशॉप घेतो ना, त्या दिवशी लोकं येत नाहीत वर्कशॉपला किंवा ज्या दिवशी माझं प्रॉडक्टवरती मी त्यांना घेऊन जातो, तर तिकडे येत नाहीत किंवा सर्व्हिसेस मला पिच करायच्यात, तिकडे येत नाहीत." कारण रिअल प्रॉब्लेम काय माहिती का? रिअल प्रॉब्लेम तुमच्या लीडमध्ये नाही. आपण नाव काय ठेवतो Facebookला? काही कामाची लीड नाही. हजारो लोकं आली, पण ती काही कामाची नाही. पुअर लीड आली. लीड प्रॉपर असते. पण सर्वात मोठा प्रॉब्लेम काय? द रिअल इश्यू इज द मिसिंग सिस्टम. त्या लीडला प्रॉपर वेने शेवटपर्यंत आपल्या प्रॉडक्टपर्यंत, सर्व्हिसेसपर्यंत बाय करण्यासाठी घेऊन जाण्याची सिस्टमच आपल्याकडे नाही. त्यामुळे आपण हे प्रॉब्लेम फेस करतोय. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला ही सिस्टम कशी करायची हे आपल्याला शिकायचंय. ना सर्वात मोठी चुकी आपण काय करतोय ॲज अ बिझनेस ओनर आपण सर्वात मोठी एक चूक करतो. आपण आपलं प्रॉडक्ट कोल्ड ऑडियन्सला पिच करण्याचा ट्राय करतो. आणि जे कोल्ड ऑडियन्स आहेत ना, ते कधीच नर्चर होत नाही किंवा कधीच आपलं प्रॉडक्ट बाय करत नाहीत. नाऊ मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं, की सिस्टम आपल्याकडे हवी आहे. मी काय सांगतो, की ही जी ऑटोमेशन व्हॉईस आपली सिस्टम आहे, ही जर मी तुम्हाला प्रोव्हाईड केली, जिकडून तुमच्याकडे कस्टमर येईल, नाव टाकेल, ईमेल ॲड्रेस टाकेल, फोन नंबर टाकेल, सबमिट बटनला क्लिक करेल, त्यानंतर त्याचा फॉलोअप चालू होईल, ईमेल मार्केटिंग, WhatsApp मार्केटिंग. आता ही जर सिस्टम मी तुम्हाला प्रोव्हाईड केली, तर तुम्ही तुमचा बिझनेस इझिली ग्रो करू शकता का? मला या प्रश्नाचं उत्तर द्या. ग्रो करू शकत असाल येस किंवा नो या 2 मध्ये उत्तर द्यायचं आहे. ग्रो करू शकाल मी जर माझी ऑटोमेशन ओएस सिस्टम तुम्हाला प्रोव्हाईड केली तर? येस किंवा नो मध्ये उत्तर द्या. करू शकाल तुमचा बिझनेस ग्रो? येस, 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 येस. सर्वात मोठी चुकी होती अजून सुद्धा. कारण येस, येस आता बऱ्याच जणांची उत्तर आहेत येस. पण सर्वात मोठी चूक काय माहिती का? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, आपल्याला फक्त एक सिस्टम लागणार नाही, आपल्याला 2 सिस्टम लागणार आहेत. आणि आपण आता चूक काय केली? आपण म्हणतो येस. मी जरी माझं टूल तुम्हाला दिलं ना, फक्त टूल घेऊन काहीच होत नाही. मी सांगतोय तुम्हाला. टूल घेऊन काहीच होत नाही. फक्त टूल घेऊन. आपल्याकडे प्रूव्हन सिस्टम अँड पॉवरफुल व्हेइकल पाहिजे. त्या टूलला घेऊन पुढे जाण्यासाठी एक पॉवरफुल व्हेइकल पाहिजे. आता आपलं ऑटोमेशन ओएस जे टूल आहे ना, ती पॉवरफुल व्हेइकल आहे तुमच्यासाठी. बट फक्त व्हेइकल घेऊन सुद्धा चालणार नाही. आपल्याला प्रूव्हन सिस्टम पाहिजे. या 2 जर गोष्टी असतील ना, तरच आपण आपल्या बिझनेसला ग्रो करू शकतो. तुम्ही मार्केटमध्ये पहा, मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर सारे टूल्स सेल करणारे भेटतील. इव्हन कमी किमतीमध्ये सुद्धा भरपूर सारे टूल्स तुम्हाला मिळतील, पण फक्त टूल तुमचा बिझनेस ग्रो करणार नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला प्रूव्हन स्ट्रॅटेजी, प्रूव्हन सिस्टम आपल्या बरोबर असावी लागेल. प्रूव्हन व्हेइकल आपल्याकडे असायला पाहिजे, तरच आपण हे प्रॉपरली करू शकतो. टूल फक्त ऑटोमेशनचं काम करतं, पण सपोज टूलला आपण सांगितलं 10 वाजता मेसेज पाठवायचा, तो 10 वाजता मेसेज पाठवेल. पण मेसेज काय पाठवायचा
हे प्रूव्हन सिस्टीम सांगू शकते, प्रूव्हन स्ट्रॅटेजी सांगू शकतात की त्या मेसेजमध्ये काय असलं पाहिजे तर कस्टमर कन्वर्ट होणार आहे. तर आपल्याला फक्त टूल घेऊन चालणार आहे, आपल्याला दोन्ही गोष्टी लागणार आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी घेऊन आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे. सो पुढे जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण काय करतोय, कोल्ड ऑडियन्सला टार्गेट करतो, कोल्ड ऑडियन्सला आपलं प्रोडक्ट सेल करण्याचा प्रयत्न करतो. मग कोल्ड ऑडियन्स म्हणजे कोण? ज्यांना तुमच्या प्रोडक्ट बद्दल, सर्व्हिसेस बद्दल काडी मात्रही माहिती नाही, ते कोल्ड ऑडियन्स. जे कधी तुम्हाला ऑनलाईन भेटले नाहीत, ऑफलाईन भेटले नाहीत, कधी तुमच्याबरोबर बोलले नाहीत, कधी त्यांनी तुमचं प्रोडक्ट पाहिले नाहीत, त्या ऑडियन्सला आपण कोल्ड ऑडियन्स म्हणतो. आता इथे आणखीन एक उदाहरण देऊन सांगतो. काय होतं, आपण मार्केटमध्ये जातो आणि एक आपल्याला असा लाल टी-शर्ट घातलेला एक मुलगा भेटतो. तो काय म्हणतो, "सर माझ्याकडे एक iPhone आहे, ज्याची प्राइस 1 लाख अबोव्ह आहे, बट माझ्याकडे एक स्पेशल ऑफर आहे. मी तुम्हाला हा फक्त ₹10,000 ला देतो." आपण त्याच्याकडून हे शब्द ऐकतो आणि हा आपल्याला मार्केटमध्ये भेटलाय चालता बोलता आणि तो आपल्याला काय म्हणतोय, ₹10,000 ला एक iPhone देतो. आपल्या मनामध्ये भरपूर साऱ्या शंका येतात, की मे बी हा चोरीचा आहे का? भरपूर साऱ्या गोष्टी येतात. आपण नको म्हणतो त्याला, नो. बट आपण पुढे जातो. त्यानंतर हा आपल्या मागे येतो, "सर 10,000 राहू द्या, 5,000 मध्ये घ्या हा फोन." तरी सुद्धा आपण त्याला नको म्हणतो. कारण आपल्याला माहिती आहे त्याच्याकडे व्हॅल्युएबल चीज आहे. बट तो चुकीच्या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे आणि आपला तो ओळखीचा नाही. सेम लाइक दिस, हे लाल टी-शर्ट घातलेलं कोण आहे माहिती आहे का? आपण सर्वजण आहोत. हा आपला ग्राहक आहे. आपण काय करतोय, ग्राहकाच्या मागे लागतोय. "सर माझं हे प्रॉडक्ट घ्या, माझी सर्व्हिसेस घ्या." अहो तुमच्याबद्दल, त्याला तुमच्या सर्व्हिसेसबद्दल, तुमच्या प्रॉडक्टबद्दल, तुमच्याबद्दल काहीच त्याला माहीत नाही. मग डायरेक्टली कस्टमर नो म्हणणार आहे. नकोय मला. कारण तुमच्याबद्दल काहीच माहीत नाही. आपण ट्रस्टच बिल्ड केलेलं नाही. नेक्स्ट उदाहरण. हे एक उदाहरण झालं. कारण कोल्ड लीड नेव्हर पर्चेस युअर प्रॉडक्ट, कारण त्यांना तुमच्याबद्दल काहीच माहीत नाही. नाउ सेकंड उदाहरण. Amazon, Flipkart नाम तो सुना ही होगा. आता Amazon वरती एक सेल लागलेला आहे. 70,000 किमतीला एक iPhone मिळतोय. तोच iPhone XYZ या वेबसाईटवरती फक्त 50,000 किमतीला मिळतोय. याला आपण 1 नंबर म्हणूया, याला आपण 2 नंबर म्हणूया. तुम्ही कुठून बाय कराल? चला क्विकमध्ये मला आन्सर द्या चॅटिंगमध्ये. Amazon वरती 70,000 किमतीला एक आपल्याला iPhone मिळतोय आणि तोच iPhone XYZ या वेबसाईटवरती 50,000 ला मिळतोय. याला आपण 2 म्हणलं, याला 1 म्हणलं, तर कुठून बाय कराल? 1 ऑर 2? Amazon वरून बाय कराल का XYZ वरून बाय कराल? क्विक, क्विक मला आन्सर द्या चॅटिंगमध्ये. कुठून बाय कराल? ओके, संजय सर म्हणतात 2. संजय सर तुमच्यासाठी बॅड न्यूज. 50 दिवस झाले पण XYZ वरून घरापर्यंत फोन काय आलेला नाही. आता आन्सर काय असेल? मयूर सर म्हणतात 1. शैलेश सर म्हणतात 1. 1च का हो? इकडे 50,000 स्वस्त आहे. तुम्ही 70,000 का चूज केलं? का? Amazonच का? मयूर सर, शैलेश सर उत्तर द्या. का Amazonच का? Amazonच का? ब्रँड, रिकग्नायझेशन, ओके. ब्रँड किंवा Amazonने आपल्या मनामध्ये ट्रस्ट निर्माण केलाय. त्यामुळे आपल्याला लक्षात आलंय, की Amazonवरून काही जरी घेतलं, तरी ते सेकंड डेला माझ्या घरापर्यंत पोहोचणार आहे, हा विश्वास आपल्या मनामध्ये Amazonने तयार केलाय. मग Amazonने असं काय केलं, की आपल्या मनामध्ये तितका ट्रस्ट निर्माण केला? असं काय केलं? त्याने एक सिंपल काम केलं. जो दिखता है वही बिकता है या कन्सेप्टवरती काम केलं. जे दाखवलं जातं ना तेच विकलं जातं, हे तितकंच मोठं सत्य आहे. त्याने दाखवायला सुरुवात केली. पहा, आपण न्यूजपेपर ओपन केला, न्यूजपेपरवरती Amazonची ॲड आहे. टीव्ही चालू केली, टीव्हीवरती Amazonची ॲड दिसते. लॅपटॉप ओपन केला, तिकडे सुद्धा पॉपअप येतात. Amazon, Flipkartच्या सेल चालू आहेत, तिकडे ते येतात. मोबाईल ओपन केला, तिकडे सुद्धा Amazon आपल्याला दिसतोय. म्हणजे जिकडे जाईल तिकडे तोच दिसतोय. त्यामुळे आपला ट्रस्ट निर्माण झालाय. जे दाखवलं जातं ना तेच विकलं जातं, हे सत्य Amazonला माहीत झालंय. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला आपल्या बिझनेस मधलं Amazon बनायला शिकायचंय. जस्ट कमेंटमध्ये हे टाइप करा. आपल्याला आपल्या बिझनेस मधलं Amazon बनायचं. आपल्याकडे टॉप लेव्हलचं प्रोडक्ट असतं, टॉप लेव्हलची सर्व्हिस असते, पण इव्हन आपल्या शॉपमध्ये ना खचाखच माल भरलेला असतो. बट शेजाऱ्याला माहित नसतं आपल्याकडे काय आहे. आपल्याला Amazon बनावं लागेल, दाखवावं लागेल. जोपर्यंत दाखवलं नाही, तोपर्यंत विकलं जाणार नाही. आपण टॉप लेव्हलचं भरपूर सारं नॉलेज आहे आपल्याकडे, पण आपण काय करतोय ते दाखवतच नाही. आपल्याला दाखवावं लागणार. Amazon बनावं लागेल.
कॅपिटल, ठीक आहे. चल नाव आपल्याला आपल्या बिझनेस मधलं अमेझॉन बनावं लागेल. आता हे कसं बनायचं ते पाहूया. ठीक आहे. नाव कसं करता येईल हे आपलं प्रोडक्ट जर नेक्स्ट लेवलला सेल करायचे असतील तर काय करावं लागेल. सर्वात महत्वाचं आहे, जी काही लीड येते ना, ती लीड कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला त्याला नर्चर करावं लागेल, वॉर्मअप करावं लागेल. विदाउट नर्चरिंग, विदाउट वॉर्मअप लीड कन्व्हर्ट होत नाही. याच्यासाठी कस्टमरचे 3 प्रकार आहेत. शॉर्टमध्ये सांगतो, कस्टमरचे 3 प्रकार काय आहेत? कोल्ड लीड, वॉर्म लीड, हॉट लीड. कोल्ड लीड कोणाला म्हणायचं? ज्यांना तुमच्या प्रोडक्ट बद्दल, सर्व्हिसेस बद्दल काहीच माहित नाही, त्यांना कोल्ड लीड म्हणायचं. वॉर्म लीड कोणाला म्हणायचं? ज्यांना तुमचं प्रोडक्ट काय आहे, सर्व्हिस काय आहे, सर्व माहिती आहे, इव्हन प्राइस सुद्धा काय आहे ते माहिती आहे. फक्त ते कंपॅरिझनच्या स्टेजमध्ये अडकलेत. तुमचं प्रोडक्ट घ्यायचं का तुमच्या कॉम्पिटिटरचं प्रोडक्ट? ज्यावेळेस त्यांचं कंपॅरिझन कंप्लीट होईल ना, त्यानंतर ते बाय करतात. थिंकिंग टू बाय या मोडमध्ये जे अडकलेले असतात ना, ते वॉर्म लीड. हॉट लीड कुणाला म्हणायचं? हॉट लीडला सर्वच माहित असतं. तुमचं प्रोडक्ट काय आहे, सर्व्हिसेस काय आहे, प्राइस काय, सर्वच माहित असतं. बट ते वेट करत असतात एका स्पेशल ऑफरची. कारण त्यांना एक बेटर ऑफर जर त्यांना मिळाली तर ते लगेच कन्व्हर्ट होतात. आणि आपण लकी पर्सन आहोत. इंडियामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये कोणता ना कोणता तरी सण असतो. त्या सणाच्या दिवशी जर आपण एखादी ऑफर टाकली तर हेच हॉट लीड इझिली कन्व्हर्ट होत असते. मग ऍज अ बिझनेस ओनर आपल्याला ह्या कोल्ड लीडला हाय पेइंग कस्टमर मध्ये घेऊन जायचं असेल तर काय करावं लागेल? तर सिंपल काम करावं लागेल. या कोल्ड लीडला पहिल्यांदा आपल्याला वॉर्म लीड मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि वॉर्म लीडला हॉट लीड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर आपण इझिली आपलं हाय तिकीटचं प्रोडक्ट सुद्धा कोल्ड लीडला विकू शकतो. कोल्ड लीडला वॉर्म करावं लागेल, वॉर्मला हॉट करावं लागेल. आता हे कसं करायचं? हे करण्यासाठी एक मी तुम्हाला 3 स्टेपचा फॉर्म्युला देणार आहे, जे की माझ्या कम्युनिटीमध्ये सर्रासपणे वापरला जातो. जबरदस्त रिझल्ट आहेत. जर नोटबुक पेन तुमच्याकडे असेल तर नोट डाऊन करायला सुरुवात करा. ऑनलाईन बिझनेस असू द्या, ऑफलाईन बिझनेस मध्ये असू द्या, हा 3 स्टेप स्मार्ट लीड नर्चरिंग फॉर्म्युला तुम्हाला नेहमी वर्क करेल. ज्याने कोल्ड लीड हॉट बायर मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. चलो, पहिली स्टेप आहे लीड मॅक्झिमम फॉलोअप. जो काही कस्टमर आहे ना, त्याला जास्तीत जास्त फॉलोअपची गरज लागते. आपल्या घरामध्ये बाळ आहे. बाळाला एकदा सांगितलं की ऐकतं का? नाही ऐकत. कारण मल्टिपल वेळा आपल्याला सांगायला लागतं. सेम लाईक दिस आपला कस्टमर आपल्यासाठी बाळच आहे. एकदा कस्टमरला सांगितलं तर त्याच्या लक्षात येत नाही. आणि ही ह्युमन टेंडन्सी आहे, याच्या मागे सायकोलॉजी काम करते. एकदा सांगितलेलं कुणाच्याच लक्षात राहत नाही. कस्टमरला आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने कस्टमर पर्यंत जावं लागेल. ईमेल मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग, कॉलिंग, SMS, वेगवेगळ्या मार्गाने कस्टमरला आपलं प्रोडक्ट काय आहे, आपली सर्व्हिस काय हे सांगावं लागणार आहे. लीडला जास्तीत जास्त फॉलोअप घ्यावे लागणार. आता तुमच्यापैकी भरपूर जण म्हणतील सर, जास्तीत जास्त फॉलोअप घेतला, जास्तीत जास्त व्हॉट्सअपचे मेसेज पाठवले तर कस्टमर आपल्याला बॅन करेल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून लेफ्ट होईल. तिसरा मार्ग त्याच्याकडे नाही. या 2 पैकी एक गोष्ट करू शकतो. ठीक आहे. इकडे एक आपण ह्युमन सायकोलॉजी समजून घ्यायची. जे फक्त ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आले होते ते जाऊ द्या. आपण त्यांना कंट्रोल नाही करू शकत. बट क्वालिटी लीड तुमच्या WhatsApp ग्रुप कधीच सोडत नाही क्वालिटी लीड. तर आपल्याला त्या क्वालिटी लीड पर्यंत प्रॉपरली आपलं प्रोडक्ट, आपली सर्व्हिस त्यांच्यापर्यंत पोहोचवावी लागणार आहे. ठीक आहे. आपल्याला जास्तीत जास्त फॉलोअप घ्यावे लागतील. सेकंड, एज्युकेट लीड युजिंग कंटेंट. जी काही लीड आपल्या त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अजून सुद्धा थांबलेले ना, त्याला आपल्याला एज्युकेट करावं लागेल. आपलं प्रोडक्ट कसं आहे, ईमेल मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंगच्या माध्यमातून त्याला एज्युकेशन द्यावं लागेल, की माझं प्रोडक्ट तुझ्यासाठी का बेस्ट आहे. एज्युकेट करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे की सेगमेंट लीड बेस्ड ऑन देअर टेम्परेचर. जसं ज्याचं टेम्परेचर तसं त्याला खाद्य पुरवावं लागेल. म्हणजे सगळ्यांना एकाच ग्रुपमध्ये टाकून चालणार नाही. जसं कोल्ड लीड वेगळी करायची, वॉर्म लीड वेगळी करायची, हॉट लीड वेगळी करायची. का करायची? तर कोल्ड लीडला कधीही आपली ऑफर गेली नाही पाहिजे. डायरेक्टली ऑफर कोल्ड लीडला जर पाठवली तर कोल्ड लीड नोच म्हणणार आहे. याला फक्त आणि फक्त एज्युकेशनल रिलेटेड कंटेंट पाठवायचे. कोल्ड लीडला एज्युकेशनल रिलेटेड कंटेंट. वॉर्म लीड काय करते? अडकलेले कंपॅरिझन करण्यामध्ये, तुमचं प्रोडक्ट घेऊ का तुमच्या कॉम्पिटिटरचं प्रोडक्ट घेऊ. मग त्याला हेल्प करायची कंपॅरिझन करण्यासाठी त्याला आपलं प्रोडक्ट सुद्धा दाखवा, आपल्या कॉम्पिटिटरचं प्रोडक्ट सुद्धा दाखवा. समोरासमोर कंपॅरिझन करण्यासाठी त्याला हेल्प होईल. कंपॅरिझन केलं तर त्याला क्लॅरिटी येईल. त्यानंतर तो तुमच्याकडे येईल. वॉर्म लीड. हॉट लीडला काय करायचंय?
सेंड युअर डिफरंट अँगल ऑफर. आज दिवाळी ऑफर, उद्या दसरा ऑफर, उद्या फ्रायडेची ऑफर. वेगवेगळ्या ऑफर त्याला वेगवेगळ्या अँगलने दाखवा. हॉट लीड इझिली कन्वर्ट होईल. हे केलं तर नक्कीच आपण कोल्ड लीडला हॉट बायर मध्ये कन्वर्ट करू शकतो. माझ्या कम्युनिटीमध्ये भरपूर सारे बिझनेस ओनर हे करतायत ना. तुमच्या मनामध्ये आता ही एक शंका आली असेल की सर हे तर ठीक आहे, थिअरी झाली, हे प्रॅक्टिकली कसं करता येईल, किंवा जर इतका फॉलोअप घ्यायचा आहे, मी एकटा तर घेऊ शकत नाही किंवा माझे एम्प्लॉईज घेऊ शकत नाही, कारण तेवढी आमची ताकद नाही. कारण ऍज अ ह्युमन बिंग आपण भरपूर वेळ फॉलोअप नाही घेऊ शकत. आपल्याला मान्य करावं लागेल. आपण 12 तास 18 तास एक दिवस काम करू शकतो, दररोज नाही करू शकत. बट सिस्टीम आपल्या बिहाफ 24/7 काम करू शकते. आपल्याला सिस्टीमला हे काम द्यायचंय. ठीक आहे ना. आता कसं करायचं, तर यू नीड अ ऑटोमेशन सिस्टीम. ज्या ऑटोमेशन सिस्टीम मध्ये हे काम तुमच्या बिहाफ तुमची सिस्टीम करेल, ज्याच्यामध्ये तुम्ही इकडे पाहू शकताय मल्टिपल मार्गाने आपल्याकडे कस्टमर येतात. फेसबुक ऍड रन केली, इंस्टाग्राम रन तिकडून येतात, युट्यूबच्या व्हिडिओवरून येतात, फेसबुकच्या ग्रुपवरून येतात. ह्या सर्व लीडला आपण आपल्या ऑटोमेशन ओएसच्या सीआरएम मध्ये घेऊन येऊया. सीआरएम मध्ये आल्यानंतर आपल्याला ते सेग्रिगेट करायचं, जसं ज्याचं टेम्परेचर तसं त्याला खाद्य पुरवायचं. म्हणजे काही लोक आपले वेबिनार ऐकतील, काही जण नर्चर होतील, काही जण वेबिनार अटेंड नाही करणार, तर त्यांना परत रिमाइंडरचे मेसेज जातील. काही जणांना जर आपण आपल्या प्रोडक्ट सर्व्हिसेसच्या लिंक वरती घेऊन गेलो, वेबसाईट वरती घेऊन गेलो, तिकडून काही जण परचेस करतील, काही जण परचेस नाही करणार. मग त्यांना काय करायला लागेल, 1 इयर लीड नर्चरिंगचं ऑटोमेशन लावावं लागेल. तिकडे ते वॉर्म होतील, कारण हे कोल्ड आहेत ना, कोल्डला वॉर्म करावं लागेल. वॉर्म झाल्यानंतर त्यांना आपल्या प्रोडक्ट बद्दलची माहिती होईल, त्यानंतर ते प्रोडक्ट परचेस करतील. अशी पूर्ण आपल्याला ऑटोमेशनची सिस्टीम बिल्ड करावी लागेल ना. हे झाली थिअरी. आता हे प्रॅक्टिकली कसं करायचं हे पाहूया. जस्ट कमेंट मध्ये डी टाईप करा. आपण ऑटोमेशन ओएसचा डेमो पाहूया की हे ऑटोमेशन ओएसच्या माध्यमातून आपण कसं करू शकतो आणि आपण आपला बिझनेस नेक्स्ट लेवलला कशा प्रकारे घेऊन जाऊ शकतो. जस्ट कमेंट मध्ये डी टाईप करा. डी डी डेमो 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 क्विक क्विक डी डी डेमो 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 पाहूया कसं करता येईल. आता थिअरी सांगितलं ना, थिअरीला प्रॅक्टिकली आपण कसं करता येईल पाहूया. ग्रेट ग्रेट ग्रेट. चला डेमो पाहूया. डेमो स्क्रीन शेअर करतो. हे करण्यासाठी आपल्याला ऑटोमेशन ओएस हा प्लॅटफॉर्म हेल्प करणार, जी एक पूर्ण इकोसिस्टम आहे, ज्या इकोसिस्टमच्या माध्यमातून आपण आपला पूर्ण बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे ना. आता तुमच्यापैकी जे फर्स्ट टाईप करतील, तुम्ही काय करायचंय, तुमचा बिझनेस काय ना ते सांगा मला. आपण इकडे लाईव्ह मध्ये विदिन 5 मिनिट मध्ये तुमची वेबसाईट बनवूया. त्यानंतर ही प्रोसेस सर्व काही करूया. जस्ट जे फर्स्ट टाईप करतील त्यांची वेबसाईट आपण बनवूया. काय तुमचा बिझनेस, जे फर्स्ट टाईप करतील त्यांची वेबसाईट आपण विदिन 5 मिनिट मध्ये एआयच्या मदतीने बनवूया. एआयच्या मदतीने. ठीक आहे. चला कॉम्प्युटर सेल, अद्विक अद्विक सरांचं काय कॉम्प्युटर सेल. आता जे मी फर्स्ट सांगितलेलं अद्विक सरांचं घेऊया. कॉम्प्युटर सेल्स करतात अद्विक सर. आपण त्यांची वेबसाईट बनवूया. आता ही वेबसाईट बनवण्यासाठी काय करतात, आता बाकीच्यांची नाही बनवता येणार, कारण आपण एकच बनवूया अद्विक सरांची. ठीक आहे. अद्विक सरांनी फर्स्ट टाईप केली. ठीक आहे ना. अद्विक सरांची आपण वेबसाईट बनवायला घेऊया. हे बनवण्यासाठी आपल्याला एआय सिस्टीम हेल्प करणार आहे. नाव मी काय करेल, इकडे एआय सिस्टीमची हेल्प घेईल, लीड मध्ये जाईल. ओके. लीड मध्ये गेल्यानंतर साईट मध्ये जाईल आणि साईट मध्ये गेल्यानंतर मी इकडे क्रिएटला क्लिक करेल. इकडे आपण अद्विक सरांची कॉम्प्युटर सेलची वेबसाईट बनवून घेऊया. ठीक आहे. कॉम्प्युटर सेल. नाव हे मी बॅकएंडला आलो, स्टार्ट एडिटिंगला जाईल आणि इकडे आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर आपण ड्रॅग अँड ड्रॉप मध्ये आपल्याला हवंय तशी वेबसाईट बनवू शकतो. जर तुम्हाला याचं नॉलेज असेल तर आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून सुद्धा वेबसाईट बनवू शकतो. आणि दुसरा इझी पर्याय आहे, तो म्हणजे तुम्हाला डायरेक्टली वेबसाईट बनवण्यासाठी इकडे फक्त प्रॉम्प्ट टाकायचं आहे की तुम्हाला कशाबद्दलची वेबसाईट पाहिजे. तुम्ही प्रॉम्प्ट टाका. इझिली तुम्हाला बॅक एंडला डीप सीक असेल किंवा ओपन एआय असेल, हे तुम्हाला हेल्प करतील तुमची वेबसाईट बनवण्यासाठी. विदिन 5 मिनिट मध्ये आपली वेबसाईट बनते. नाव मी इकडे एक सिंपल प्रॉम्प्ट टाकतो. प्लीज क्रिएट वेबसाईट फॉर कॉम्प्युटर सेल and call to
ऍक्शन बुक 1-to-1 कॉल विथ अद्विक PHA अद्विक फाल्के LK. ठीक आहे, अद्विक सरांच्या बरोबर 1-to-1 कॉल बुक करायचं. प्लीज क्रिएट वेबसाईट फॉर कॉम्प्युटर सेल्स अँड कॉल टू ऍक्शन इज 1-to-1 कॉल विथ अद्विक सरांच्या बरोबर 1-to-1 कॉल बुकिंग ची सिस्टीम बनवून दे. मी सिंपल प्रॉम्प्ट टाकला, बॅक एंडला सिस्टीम गेली, सिस्टीमने थिंकिंग करायची प्रोसेस चालू केली, विचार करायला सुरुवात केली की प्लॅनिंग बनवतोय की आता ही सरांची वेबसाईट कशी बनवायची, त्याच्यासाठी डिझाईन काय बनवायचे, लेआउट काय बनवायचे, सेक्शन काय घ्यायचे, स्टाईल काय घ्यायची, कंटेंट काय घ्यायचे, आणि ते झाल्यानंतर पूर्ण वेबसाईटला पॉलिश कसं करायचं. विदिन 5 मिनिट मध्ये सर्व काही आपली वेबसाईट बनणार आहे. ठीक आहे, हा वेबसाईट बनवतोय, त्यानंतर प्लॅनिंग करतोय, त्यानंतर लेआउट बनवेल, त्यानंतर सेक्शन बनवेल, स्टाईल बनवेल. विदिन 5 मिनिट लागतील. ठीक आहे, 8:16 आपण वेबसाईट बनवायला सुरुवात केली. ठीक आहे, इकडे मी टाईप करून ठेवतो 816. ठीक आहे, 8:16. नाव आपण काय करूया आता, तोपर्यंत आपला प्लॅटफॉर्म पाहूया ना. मी प्लॅटफॉर्म वरती येतो. आता या प्लॅटफॉर्मद्वारे आपल्याला आणखी काय काय करता येतं ते पाहूया. जसं की मी इकडे प्लॅटफॉर्म वरती जातो. तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने कस्टमर आणायचे आहेत. आता वेगवेगळे मार्ग काय आहेत, तर ते सर्व मार्ग तुम्हाला इकडे दिसतील की आपण वेबसाईट बनवून कस्टमरला आणू शकतो. जसं आता अद्विक सरांच्या आपण एआयच्या माध्यमातून वेबसाईट बनवतोय, बट मला डायरेक्टली टेम्पलेट सुद्धा मिळतात. तुम्हाला इकडे डायरेक्टली टेम्पलेट मिळतात, त्या टेम्पलेट यूज करा. तुमच्या रिअल जे काही बिझनेस आहेत त्या बिझनेस रिलेटेड तुम्हाला टेम्पलेट मिळतील. टेम्पलेटला सिलेक्ट करा आणि डायरेक्टली तुम्ही हे टेम्पलेट सुद्धा यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला कोणतंही कोडिंग करण्याची गरज नाही. विदाउट कोडिंग तुमची वेबसाईट अर्ध्या तासामध्ये बनून जाईल. रेडीमेड टेम्पलेट आहे, त्याच्या बॅक एंडला जा, एडिट मारा, डायरेक्टली तुमची वेबसाईट बनून जाणार आहे. आणि हे प्रत्येक बिझनेस रिलेटेड, तुमचा जो काही बिझनेस आहे त्या बिझनेस रिलेटेड तुम्हाला टेम्पलेट मिळेल. पहा, तुमचा जर रिअल इस्टेट बिझनेस असेल, रिअल इस्टेट रिलेटेड तुम्हाला एखादी वेबसाईट बनवायची, तुम्ही बनवू शकता. कोचिंग रिलेटेड असेल, ट्रेनिंग रिलेटेड असेल, प्रोडक्ट सेल करण्या रिलेटेड असेल, तर त्या वेबसाईट तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, रेडीमेड टेम्पलेट आहेत, त्याच यूज करून तुम्ही डायरेक्टली तुमची वेबसाईट बनवू शकता. ना वेबसाईटच्या माध्यमातून आपण कस्टमरला आणू शकतो. दुसरा मार्ग आहे ई कॉमर्स. म्हणजे आपण ई कॉमर्सचा सेटअप तयार करू शकतो. जसं अमेझॉनचा सेटअप आहे, अमेझॉनने त्याचे मल्टिपल प्रोडक्ट तिकडे त्याच्या ई कॉम शॉप वरती टाकले, तसं आपण शॉप बनवू शकतो. ठीक आहे, स्टोर, जसं मी इकडे स्टोअरचा शॉप दाखवतो, आपलं स्टोअर बनवू शकतो. आता मी इकडे 1-2 प्रोडक्ट टाकलेले ते दाखवतो. तुम्ही इकडे डायरेक्टली तुमचे फिजिकल प्रोडक्ट टाकू शकता, ते डायरेक्टली फिजिकल विकायचे ते विकू शकता. डिजिटल प्रोडक्ट बनवण्यासाठी सुद्धा डिजिटलचं शॉप आपल्याला इकडे बनवता येतो. ठीक आहे, असा ई कॉमचा डॅशबोर्ड येतो, तिकडे तुमचे प्रोडक्ट तुम्ही टाकू शकता, वेगवेगळे कलेक्शन टाकू शकता, ऑर्डर रेस होते, ऑफर टाकू शकता, शिपिंग करायचं असेल शिपिंग करू शकता, पेमेंट गेटवे, इन्व्हेंटरी, मीडिया लायब्ररी, ह्या सर्व गोष्टी आपण इकडे करू शकतो. जसं की पहा, असा शॉप तयार होईल तुमचा. माझं हे प्रोडक्ट आहे, डायरेक्ट त्या प्रोडक्टच्या खाली बाय नावचं बटन येईल, ऍड टू कार्टचं बटन येईल. हे डायरेक्टली आपला कस्टमर आपल्या शॉप वरती येईल, आपल्या स्टोअर वरती येईल आणि इकडून आपलं प्रोडक्ट परचेस करेल. त्याला त्याचं प्रोडक्ट आपल्याला आपल्या शिपिंगने पाठवता येईल. ठीक आहे, हा एक पर्याय आपण वेबसाईटने आणू शकतो, ई कॉमच्या स्टोअरने आणू शकतो. चॅट विजिट, आता चॅट विजिट काय काम करतात, चॅट विजिट हे आपल्यासाठी, आपण झोपलेला असेल ना त्यावेळेस काम करण्यासाठी आपल्यासाठी हेल्प करत असतात. जसं माझी एक वेबसाईट आहे automationOS.in, याच्यावरती रात्री 12-1 वाजता जरी एखादा कस्टमर आला आणि त्याला ऑटोमेशन ओएस रिलेटेड जर माहिती हवी असेल, तर माझा एआय एजंट इकडे 24 तास तैनात आहे तुमच्यासाठी हेल्प करण्यासाठी. कोणताही प्रश्न विचारा, तो तुम्हाला तिकडे प्रॉपरली हेल्प करेल. इव्हन पहा, त्याने काय केलं, ऑटोमेशन ओएसचा डेमोचा व्हिडिओ सुद्धा त्याने तिकडे पाठवून दिला कस्टमरला. कस्टमर प्रश्न विचारेल, कस्टमरला डायरेक्टली ऑटोमेशन ओएसचा हा जो एजंट आहे तो हेल्प करेल. म्हणजे आपण इकडे मल्टिपल असे एजंट बनवू शकतो. ठीक आहे, त्यानंतर त्यानंतर वेगवेगळे फॉर्म बनवू शकतो. आपल्याला जर फेसबुकची ऍड लॉन्च करायची, तर डायरेक्टली तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवरून तुम्ही डायरेक्टली फेसबुकची ऍड लॉन्च करू शकता. परत फेसबुकच्या ऍड लॉन्चरकडे जाण्याची गरज नाही. का? आणि त्याच्यापेक्षाही आपला CPL काय आहे, CTR काय आहे, आपल्याला काही जर टेक्निकल गोष्टी समजत नसतील, तर तो तुम्हाला
पूर्णतः ड्रॉइंगच्या माध्यमातून सुद्धा इकडे समजून सांगतो. इकडे बॅक एंडला AI सिस्टीम तुम्हाला काही गोष्टी अपडेट करण्यास सांगते. नीड अटेन्शन. इवन कॅम्पेन किती प्रकारचे चालू आहेत, कोणते कॅम्पेन चांगले रिझल्ट देतात, कोणते कॅम्पेन वाईट रिझल्ट देतात, त्याचा रिझल्ट तुमच्या समोर तो दाखवतो. इवन कोणते क्रिएटिव्ह चांगले वर्क करतात. क्रिएटिव्ह मध्ये आपण इमेजेस वापरतो, व्हिडिओ वापरतो, त्याच्यातले कोणते क्रिएटिव्ह चांगले वर्क करतात त्याचा सुद्धा गायडन्स तो आपल्याला देत असतो. किती लीड आली, CPL काय आला, कशा प्रकारे आपण म्हणजे पूर्ण बिझनेसला इकडे मॅनेज करू शकतो. ज्यांना नवीन वेबसाईट नवीन फेसबुकची ऍड लावायची विदिन नॉमिनल बजेट 300 रुपयाच्या बजेटने सुद्धा तुम्ही फेसबुकची ऍड डायरेक्ट इकडून लॉन्च करू शकता. फक्त 4 स्टेप आहेत. कॅम्पेन, ऍड सेट, ऍड, रिव्ह्यू अँड लॉन्च. 4 स्टेप मध्ये तुम्ही डायरेक्टली लॉन्च कॅम्पेन केलं तर तुमची फेसबुकची ऍड इकडे डायरेक्टली रन होते. जे काही बिलिंग वगैरे असेल तर इकडून आपण सर्व मॅनेज करू शकतो. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील सर फेसबुकची ऍड आता मी इनिशियल स्टेजला आहे, मला फेसबुकची ऍड नाही लावायची, तर मी सोशल मीडियाचा वापर करेल. तर तुमच्यासाठी इकडे AI सोशल दिलेलं आहे. AI सोशलच्या माध्यमातून तुम्हाला पोस्ट बनवायच्यात. तुमचे जे काही सोशल मीडियाचे अकाउंट आहेत ते सगळे तुम्ही इकडे कनेक्ट करू शकता आणि ऍट ए टाइम त्या प्रत्येक अकाउंट वरती पोस्ट टाकू शकता. इव्हन त्या शेड्यूल करू शकता. जसं की मी इकडे शेड्यूलला गेलो तर इकडे फीडची टेस्ट टाकायची, फोटो टाकायचा, व्हिडिओ टाकायचा, आपल्याला डिसाईड करायचंय. त्यानंतर आपण इकडे शेड्यूल लावू शकतो. सपोज मी वर्किंग प्रोफेशनल आहे, मला दररोज वेळ मिळत नाही पोस्ट टाकण्यासाठी, बट मला सॅटरडे किंवा एक संडे, त्या संडेच्या दिवशी मी पोस्ट करू शकतो. तर मी काय करेल, एक आठवड्याच्या पोस्ट शेड्यूल करेल, महिन्याचे शेड्यूल करेल किंवा 6 महिन्याच्या सुद्धा शेड्यूल करू शकतो. डायरेक्ट इकडे शेड्यूलला जाईल, कोणत्या वेळेस कोणती पोस्ट पडावी हे एकदा शेड्यूल केलं की माझ्या बिहाफ माझ्यासाठी सिस्टीम पोस्ट टाकेल, ज्यांना ऑर्गॅनिक वेने कस्टमर आणायचे त्यांच्यासाठी. ठीक आहे ना. परत येतो. ठीक आहे. आणखी वेगवेगळ्या URL बनवू शकता सर्व काही, त्याद्वारे आपण जास्तीत जास्त कस्टमरला आणू शकतो ना. आपण जे अद्विक सरांची वेबसाईट बनवायला सांगितली होती ते काय झाले आता. ओके, प्लॅनिंग करतोय, लेआउट सेक्शन बनवतोय, स्टायलिंग वगैरे बनवतोय, अजून वेळ घेतोय. ठीक आहे ना. सेकंड स्टेज आहे. इकडून आपण काय केलं, कस्टमरला आणलं, वेगवेगळ्या मार्गाने कस्टमरला आणलं. आणलेल्या कस्टमरला आपल्याला मॅनेज करायचं, सेग्रिगेट करायचंय. जसं ज्याचं खाद्य तसं त्याला खाद्य पुरवायचं, जसं टेम्परेचर. इथे आपण काय आपण याच्यामध्ये काय शिकलो प्रॅक्टिकली थेरी मध्ये, की लीडला एकाच ग्रुपमध्ये नाही टाकायची. काही लीड माझी कोल्ड लीड असेल, इकडे मला कोल्ड लीड येईल. काही जण माझे वर्कशॉप रजिस्टर करतील, ती कोल्ड लीड आहे इथली. काही जणांनी माझा वर्कशॉप अटेंड केला, ती आहे माझी वॉर्म लीड. काही जणांनी ऑफर पाहिली, क्लोज झाले, तर ती आहे माझी हॉट लीड. मी त्यांना सेकंड स्टेजला घेऊन जाऊ शकतो, सेकंड प्रोडक्ट सेल करण्यासाठी प्रयत्न करू शकतो ना. मी इकडे व्हर्जन, आता हे व्हर्जन 2 आहे आपलं. व्हर्जन 1 मध्ये दाखवतो CRM, कारण हा या व्हर्जन 2 मध्ये मी डेटा आणलेला नाही. व्हर्जन 2 मध्ये दाखवतो CRM. जसं की मी कोच आहे, मी ट्रेनर आहे, मी काय केलं, माझे पाईपलाईन वेगवेगळ्या बनवल्या. जिकडे माझ्याकडे लीड येते, ही लीड आहे कोल्ड लीड. या कोल्ड लीडला मी कन्वर्ट करणार फक्त एज्युकेशनल रिलेटेड कंटेंट टाकून, माझ्या प्रोडक्ट बद्दलची माहिती सांगून. जे माझ्या नेक्स्ट लेवलला येतील त्यांना मी काय करेल, वॉर्म लीडला कंपॅरिझन देईल, माझं प्रोडक्ट आणि माझ्या कॉम्पिटिटरचं प्रोडक्ट समोरासमोर दाखवेल. त्यानंतर ते कम्पेअर करण्यासाठी ते हेल्प होईल. काही जण हॉट लीड कन्वर्ट होईल, मी त्यांना डायरेक्टली माझी सेकंड ऑफर सुद्धा पाठवू शकतो. म्हणजे जे काही आपण शिकलो ना ते आपल्याकडे प्रॅक्टिकली करता येईल. आणि ऍज अ बिझनेस ओनर आपल्या सर्वांचं एक ध्येय असलं पाहिजे की आपल्या बिझनेसमध्ये काय चाललंय, माझा कस्टमर आज कोणत्या स्टेजला आहे हे जर आपल्याला समजत असेल ना, तर आपण त्याला प्रॉपरली सोल्युशन देऊ शकतो. इवन नेक्स्ट महिन्याला आपला रेव्हेन्यू काय येईल हे कोणत्या बेसवर आपण ठरवू शकतो. माझा कस्टमर आज कोल्ड लीड मध्ये, वॉर्म लीड मध्ये, हॉट लीड मध्ये, हे जर आपल्याला ठरवता आलं ना, तरच आपण पुढची गणित आखू शकतो. इवन जी काही लीड आपल्यापर्यंत कशी पोहोचली, त्याचं नाव काय, गाव काय, ईमेल ऍड्रेस, फोन नंबर, सर्व काही आपण इकडे मॅनेज करू शकतो. इवन त्याचा जर आपल्याला फॉलोअप घ्यायचा असेल तरी आपण इकडे डिजिटली फॉलोअप घेऊ शकतो. काय होतं, एखादा कस्टमर सांगतो सर 1 मंथ के बाद पेमेंट करूंगा, तो सुद्धा विसरून जातो, आपण सुद्धा विसरून जातो, बट सिस्टीम नाही विसरत. इकडे आपण डिजिटली फॉलोअप घेऊ शकतो. डिजिटली त्याला कॉलिंग वगैरे असते तेही करू शकतो CRM मध्ये. ठीक आहे ना. आपण
काय केलं, लीड जनरेट केली, लीडला CRM मध्ये घेऊन आलो. आता या CRM च्या माध्यमातून या लीडला आपण ऑटोमेशन थ्रू त्याला नर्चर करणार आहोत. मग इकडे ऑटोमेशन करण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत. एक आहे ईमेल मार्केटिंग, दुसरा आहे व्हॉट्सअप मार्केटिंग. जसं की मी इकडे व्हर्जन 1 मध्ये दाखवतो ऑटोमेशन वॉइस मध्ये. नाव ईमेल मार्केटिंग मध्ये तुम्हाला इकडे रेडीमेड टेम्पलेट मिळतात, ज्या टेम्पलेटचा वापर करून डायरेक्टली तुम्ही कस्टमरला ईमेल शूट करू शकता. व्हॉट्सअप मधून व्हॉट्सअपचे टेम्पलेट मिळतात. ठीक आहे, जस्ट वेट. आता कॉम्प्युटर सेलची जी अद्विक सरांची वेबसाईट कशी झाली ती एकदा बघूया, आणि त्यानंतर परत मी ऑटोमेशन वरती येतो. नाव ही वेबसाईट तयार झाली, मी पब्लिश करतो वेबसाईट, आणि हिला आपण एक डोमेन कनेक्ट करूया, आणि ही लाईव्ह झालेली आहे. आता आपण याला डोमेन कनेक्ट करूया. याची लिंक मी तुम्हाला पाठवतो, आणि तुम्ही पहा वेबसाईट. आपण 18/16 चालू केली होती, आता 18/26 झालेत, म्हणजे हार्डली 10 मिनिटं त्याने घेतलेली. त्याने ही वेबसाईट कशी बनवली तुम्हीच सांगा. ठीक आहे, मी इकडे धनाजी पवार हा डोमेन कनेक्ट करतो, अपडेट करतो, आणि जस्ट ही वेबसाईट आपण ओपन करून पाहूया अद्विक सरांची. आणि ही लिंक मी तुम्हाला इकडे चॅटिंग मध्ये देतो. विदिन 5 मिनिट मध्ये आपली वेबसाईट तयार झाली, इवन ती लाईव्ह सुद्धा झाली. पहा कशी बनली वेबसाईट. अद्विक टेच नावाची बिल्ड हाऊ हेडलाईन आली, सब हेडलाईन आली, बुक क्लॅरिटी कॉलचा लिंक आली इकडे, जे सरांच्या बरोबर कॉल क्लॅरिटी कॉल बुक करतील. त्यानंतर याच्यामध्ये काय काय केलं जाईल ते सर्व आलं. गेमिंग PC बनवायचं आहे, वर्क स्टडी लॅपटॉप घ्यायचा आहे तुम्हाला, कंटेंट क्रिएशन काय तुमचं राईट मशीन फॉर वे यू ऍक्च्युअली वर्क, काय तुम्हाला काम करायचंय त्याच्यासाठी राईट मशीन ते देणार आहेत. 3 स्टेप मध्ये सरांचं काम चालतं. पहिलं आहे टेल मी युअर नीड, काय तुमची गरज, त्यानंतर गेट युअर मॅच स्पेस कोटेशन, त्यानंतर वी डिलिव्हर असेंबल सपोर्ट, फाइंड युअर मॅच इन 10 सेकंड. 10 सेकंदामध्ये इकडे त्याने काय केलं, तुम्हाला काय हवंय, गेमिंग PC हवा असेल तर त्याचं कॉन्फिगरेशन दिलं, CPU, रॅम, प्राइस, अंदाजे प्राइस सांगितली स्टार्टिंगची. वर्क रिलेटेड PC हवा असेल तर त्याचे कॉन्फिगरेशन दिलं, व्हिडिओ एडिटिंग साठी कॉन्फिगरेशन दिलं. आहे जबरदस्त. त्यानंतर चार्जेस आफ्टर 1 कॉल 20% सपोर्ट, काय रिअल टेस्टेड बायरचे काय टेस्ट मिळेल, की अद्विक सरांच्या बरोबर ज्यांनी काम केलं त्यांचे टेस्ट मिळेल. हॉनेस्ट प्राइसिंग, क्विक कन्सल्टंट फ्री आम्ही देतो, बाय विथ अस, काही हिडन चार्जेस नाही, डन फॉर यू सेटअप. त्याने आपल्याला इकडे प्लॅन सुद्धा काढून दिले. इवन इकडे मोस्ट पॉप्युलर प्लॅन, कशी बनली वेबसाईट, क्वेश्चन आन्सर दिले, कॉल टू ऍक्शन दिल्या, आणि सर्व लिंक इकडे दिल्या. अद्विक सर तुम्ही सांगा तुमची वेबसाईट कशी बनली. इज द वेबसाईट SEO सपोर्टिव्ह? SEO सपोर्टिव्ह आहे, SEO आपण इकडे करू शकतो. खूपच छान, ग्रेट ग्रेट, जबरदस्त. अशी जर सिंपल वेबसाईट बनवा, ही सिंपल वेबसाईट नाही, अशी जर वेबसाईट आपल्याला डेव्हलपर कडून जर बनवायची असेल ना, तर डेव्हलपर इझिली तुम्हाला 25,000 ते 20,000 चार्ज करू शकतो. अशा प्रकारची वेबसाईट आपण विदिन 10 मिनिट मध्ये बनवली. आणि याच्या पुढचं एक सरप्राईज देतो तुम्हाला. ही वेबसाईट बनवण्यासाठी खर्च किती आला बघायचं, खर्च किती आला जस्ट बघूया. इकडे मी एडिट पेज मध्ये जातो, आणि ही वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला खर्च आलेला आहे, इथे जातो, $0.042. याला कन्वर्ट करूया आपण डॉलर टू INR. डॉलर टू INR काय होतं, 0.042. हा, 0.042, फक्त आणि फक्त 4 रुपये इंडियन करन्सी, 4 रुपये 2 पैशामध्ये अद्विक सरांची वेबसाईट बनली. मी ही 20,000 25,000ला अद्विक सरांना इझिली सेल करू शकतो. हे मॅजिक आहे AI टेक्नॉलॉजीचं. AI टेक्नॉलॉजी काय करू शकते याचं लाईव्ह उदाहरण मी तुम्हाला इकडे दाखवलं. तुम्हाला तुमची वेबसाईट बनवायची, तुम्ही स्वतः बनवू शकता. फक्त तुम्हाला एक प्रॉपर प्रॉम्प्ट टाकायचा आहे AI च्या मदतीने. फक्त 4 रुपयामध्ये सरांची वेबसाईट बनली. पहा, 0.042 कन्वर्जन काय, 4 रुपये 2 पैसे. आहे जबरदस्त. हीच वेबसाईट मी 10 20,000 25,000 सेल करू शकतो.
ठीक आहे, तुम्ही सुद्धा करू शकता. नाव पुढे जाऊया. म्हणजे आपल्याला आपलं लँडिंग पेज असेल, वेबसाईट असेल, सेलिंग सिस्टीम असेल ते आपल्याला बनवता येते. आपण आता काय पाहत होतो की आपल्याकडे लीड आली, ती CRM मध्ये आली, तिकडे आपण सेग्रिगेशन केलं. आता कस्टमरचा फॉलोअप घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ईमेल मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग आपल्याला वापरायचं आहे. आता व्हॉट्सअप मार्केटिंग मध्ये आपल्याला सर्वात जबरदस्त इकडे एक हेल्प करतो, तो म्हणजे वाबा सिस्टीम. आता वाबा सिस्टीम काय आहे? वाबा सिस्टीम म्हणजे डायरेक्टली व्हॉट्सअप बिझनेस API, जे की डायरेक्टली तुम्हाला फेसबुक कडून कनेक्टिव्हिटी होत असते. आता तुमच्यापैकी ज्याने API वापरतात, तुम्हाला माहित असेल, तुम्ही थर्ड पार्टी टूल वापरता, मिडल मध्ये थर्ड पार्टी येते. बट इकडे आपण काय करतो, डायरेक्टली तुमची कनेक्टिव्हिटी मेटा API च्या बरोबर करून देत असतो, फेसबुकच्या बरोबर करून देत असतो. त्याचा फायदा काय होतो आपल्याला, तर इकडे पहा डेली लिमिट काय दिसते, डेली लिमिट 1 किती वेळा 0, 5 वेळा 0 म्हणजे 1 लाख मेसेज एका दिवसाला पाठवू शकतो व्हॉट्सअपचे. नॉट अ जोक. ही पॉवर आपल्या हातामध्ये येते. सेकंड पॉवर काय आहे, तुम्हाला व्हर्च्युअल नंबर घ्यायचा असेल तर व्हर्च्युअल नंबरने मेसेज पाठवू शकता, किंवा तुम्हाला तुमचा डेडिकेटेड नंबर घ्यायचा असेल तर डेडिकेटेड नंबरने आपण मेसेज पाठवू शकतो. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही काही थर्ड पार्टी व्हॉट्सअपचे टूल वापरतो, पण तिकडे काय होतं, 100 मेसेज 200 मेसेज पाठवलं की आमचं टूल आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरला ब्लॉक करून टाकतं. इकडे तसं काही होत नाही. का होत नाही त्याचं कारण सांगतो. कारण जे काही मेसेज आपण पाठवणार, ज्या काही टेम्पलेट पाठवणार, त्या टेम्पलेट आपल्याला फर्स्ट मेटाकडून अप्रूव्ह करून घ्याव्या लागतात. ज्या अप्रूव्ह झालेल्या मेसेजच आपण कस्टमरला पाठवू शकतो. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मेसेज आहेत. मार्केटिंग मेसेज अँड युटिलिटी मेसेज. याच्यासाठी खर्च आहे. मार्केटिंग मेसेज 0.83 पैसे ते 84 पैसे आपला खर्च येतो एक मेसेज पाठवण्यासाठी. युटिलिटी मेसेज मध्ये 0.11 पैसे खर्च येतो. हे रेट आहेत ना, ते डायरेक्टली फेसबुकचे रेट आहेत. इथे मिडलला कुणीच नाही. जर तुम्ही थर्ड पार्टी API सॉफ्टवेअर वापरत असाल तर हेच चार्जेस तुम्हाला मार्केटिंगसाठी 1 रुपया तुमच्याकडून घेतला जातो. युटिलिटीसाठी 80 पैसे 90 पैसे घेतले जातात. म्हणजे मिडलमध्ये जर थर्ड पार्टी आली तर. पण आपण इकडे डायरेक्टली तुम्हाला फेसबुकच्या बरोबर कनेक्ट करून टाकतो. आता इकडे एक गणित करूया आपण. सपोज माझं एक प्रोडक्ट 50,000चं प्रोडक्ट आहे. मला 10,000 लोकांना इकडे मेसेज पाठवायचे. हे गणित आपण काय करूया, आपण डायरेक्टली मार्केटिंगचा मेसेज पाठवूया. हे 84 पैशाच्या ऐवजी आपण गणित प्रॉपर होण्यासाठी 1 रुपया पकडूया. मला 10,000 लोकांना मेसेज पाठवायचे. माझे 10,000 स्पेंड होतील, बरोबर? 10,000 लोकांपर्यंत मी डायरेक्टली मार्केटिंगचा मेसेज पाठवू शकतो. जिकडे बटन असेल बाय नाव माहिती असेल आणि बाय नावचं बटन असेल. आता त्या 10,000 मध्ये जरी 2 किंवा 3 लोकांनी जरी माझं प्रोडक्ट परचेस केलं तरी माझा रेव्हेन्यू 1.5 लाखापर्यंत जाईल. 50,000चं प्रोडक्ट 1.5 लाखापर्यंत जाईल. म्हणजे 10,000 स्पेंड करून 1.5 लाख इझिली आपण अर्न करू शकतो. कम्पेअर टू फेसबुक ऍड. फेसबुक वरती पहा, फेसबुकच्या ऍडचा खर्च किती आहे? एक लीड आणण्यासाठी 70 रुपये 80 रुपये मोजावे लागतात एक लीड आणण्यासाठी. इकडे आपल्याला 1 रुपया द्यायचा आहे. आणि जे काही रिअल इस्टेट मधले आहेत त्यांना तर 100 रुपये 200 रुपये एक लीड आणण्यासाठी जातात. म्हणजे हा जमीन आसमानाचा फरक आहे API साठी आपल्याला. फेसबुक आपल्याकडून 70-80 रुपये घेतो एक कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठी. तेच तुम्ही डायरेक्टली मार्केटिंगचा मेसेज कस्टमर पर्यंत पोहोचू शकता बिलो 1 रुपीज 0.84 पैशानेच पोहोचू शकता. ही पॉवर आता माझ्या कम्युनिटीमध्ये माझे बिझनेस ओनर वापरतात. तुम्हाला सुद्धा वापरता येईल. ठीक आहे ना. आपल्याला इकडे API चा सेटअप मिळून जातो. त्यानंतर पुढे जाऊया. जस्ट इकडे मी बॅक येतो. आता आपलं व्हर्जन 1 आपण लास्ट इयरला लॉन्च केलं होतं. आता या इयरला आपण व्हर्जन 2 लॉन्च केले. व्हर्जन 2 मध्ये एक आपल्याला खासियत मिळते. तुम्हाला API चे 3 नंबर तुम्ही यूज करू शकता. API चे 3 नंबर तुम्हाला इकडे कनेक्ट करतात. जसं मी मॅनेजमध्ये गेलो ना, तर API चे तुम्हाला 3 नंबर कनेक्ट करतात. 3 नंबरने तुम्ही मार्केटिंग करू शकता. तुमच्याकडे जर 2 वेगवेगळ्या बिझनेसवरती काम करायचंय, तर वेगवेगळे नंबर तुम्ही इकडे अटॅच करू शकता. 3 पेक्षा जर जास्त नंबर हवे असतील, तर तेही मिळतात नॉमिनल चार्जेसमध्ये. पहा, मंथली चार्जेस 499 मध्ये आणखी एक स्लॉट मिळेल. 2 स्लॉटसाठी वेगळा चार्ज, क्वार्टरलीसाठी वेगळा चार्ज. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा आणखीन नंबर हवे असतील, तर ते सुद्धा आपल्याला इकडे काउंट करता येतात. ठीक आहे.
त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट AI, जो की तुमच्या बिहाफ तुमच्यासाठी काम करेल. जसं आपला हा ब्रेन आपल्या बॉडीला कंट्रोल करतो ना, तसं हे AI ब्रेन आहेत ना, हे आपल्या AI एजंटला कंट्रोल करतात. मग आपल्याला काय करायचं? जसं की आपल्या बिझनेसमध्ये आपण वेगवेगळे स्टाफ ठेवतो ना, तसे तुम्हाला AI ब्रेन बनवायचे. इकडे तुम्हाला काही रेडीमेड ब्रेन सुद्धा मिळतील, ज्या ब्रेनचा वापर करून आपण आपला बिझनेस नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाऊ शकतो. ऑटोमेशन वॉइसचा सपोर्टचा ब्रेन बनवला, शॉपचा वेगळा ब्रेन, इनबॉक्सचा वेगळा ब्रेन, फायनान्सचा वेगळा ब्रेन, मार्केटिंग, WhatsApp, वर्कफ्लो, कम्युनिटी वेगवेगळे ब्रेन आपण बनवू शकतो. त्यांच्या माध्यमातून आपला कस्टमरला आपले ब्रेन माहिती देतील. पहा आता मी इकडं एक ब्रेन ओपन करून दाखवतो ऑटोमेशन वॉइसचा. जस्ट मी इकडे व्ह्यू मध्ये गेलो, चॅट विथ ब्रेनला क्लिक करतो. सिंपल प्रश्न विचारतो, हाऊ टू ग्रो माय बिझनेस. माझा बिझनेस मला ग्रो करायचा आहे, कशा प्रकारे ग्रो करू शकतो? हा AI ब्रेन बॅक एंडला जाऊन मला त्याचा आन्सर देईल. आणि हे आपले कस्टमर विचारतात. इवन आपण इकडे सुद्धा पाहिलं, पहा त्याने आपल्याला आन्सर सुद्धा दिलं. आणि इवन आपण इकडे सुद्धा पाहिलं की आपल्या वेबसाईट वरती सुद्धा आपण असे ब्रेन लावू शकतो किंवा आपले हे AI एजंट लावू शकतो, जे आपल्या बिहाफ आपल्यासाठी हेल्प करतील. जस्ट मी इकडे एक प्रश्न विचारतो, हाऊ टू कनेक्ट धनाजी सर. इकडे काय करेल माझा AI ब्रेन बॅक एंडला जाईल आणि माझ्या बरोबर कसं कनेक्ट करायचं माझ्या कस्टमरला सांगेल. मी रात्री झोपलेलो आहे, 12-1 वाजलेले आहेत, बट इकडे पहा मॅजिक. धनाजी सर सोबत कनेक्ट होण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर जाऊन एक बैठक बुक करू शकता, म्हणजे 1 to 1 कॉल बुक करू शकता. त्याची लिंक त्यांनी इथे दिली. माझा कस्टमर या लिंकला क्लिक करेल, माझ्या बरोबर 1 to 1 क्लॅरिटी कॉल तो बुक करून घेईल. 20 तारखेला शेड्यूलच नाही, 21 तारखेचा कोणतंही शेड्यूल तो सिलेक्ट करेल, नाव टाकेल, ईमेल ऍड्रेस टाकेल, फोन नंबर टाकेल, माझ्याशी कम्युनिकेट करेल. मी रात्री झोपलेलो आहे, बट माझ्या AI सिस्टीमने काय केलं, माझ्या कस्टमरचा कॉल बुकिंग करून टाकला माझ्या बिहाफ. हे मॅजिक आपल्याला बिझनेसमध्ये करता येईल. आपली कामं आपल्या बिहाफ झाली पाहिजेत. इवन जर मी याला विचारलं, प्लीज शेअर डेमो व्हिडिओ, आम्हाला डेमोचा व्हिडिओ पाठव, तर तो काय करेल, थिंक करेल आणि डेमो व्हिडिओची लिंक इकडे प्रोव्हाइड करेल. पाहूया काय देतोय. ऑटोमेशन वॉइसचा डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही खालील लिंकला क्लिक करू शकता. डायरेक्टली मी क्लिक केलं आणि तो गेला YouTube वरती. आय थिंक ही लिंक अर्धी अधुरी आली. जस्ट मला काय करावं लागेल, इकडून कॉपी करून घेतो फुल लिंक आणि जस्ट इकडे पेस्ट करतो. डायरेक्टली मला त्याने व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड करून दिली, जिकडे मी जबरदस्त वेबसाईट आहे. ते बॅक एंडला AI सिस्टीम हेल्प करते. इकडे डायरेक्ट तुम्ही जनरेटला, ठीक आहे ना. पुढे जाऊया. म्हणजे आपल्या बिहाफ आपला AI एजंट आपल्या कस्टमरशी बोलतोय, तो कस्टमरला नर्चर करतोय आणि त्याद्वारे कस्टमर आपल्याकडे येतात. ठीक आहे ना. पुढे जाऊया. ओके, AI सिस्टीम पाहिली आपण. ऑपरेशन, आता ऑपरेशन मध्ये काय राहतं की सर्वात मोठी डोकेदुखी काय आहे, सर एम्प्लॉय काम ऐकत नाहीत. काम त्यांना इकडे प्रॉपरली द्या, तुम्ही प्रोजेक्ट द्या, वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करा, प्रोजेक्टच्या माध्यमातून तुमच्या एम्प्लॉयला काम द्या, त्याला इकडे डायरेक्टली शेड्यूल द्या, ड्यू डेट द्या. तुम्हाला फॉलोअप घ्यायची गरज लागणार नाही. तोच फॉलोअप तुम्ही डायरेक्ट इकडे सिस्टीमवरती पाहू शकता. कोणत्याही एम्प्लॉयचा फॉलोअप घ्यायची गरज लागणार नाही. वेगवेगळे प्रोजेक्ट तुम्ही हँडल करू शकता आणि कस्टमर तुमच्या एम्प्लॉयचं अप्रायझल सुद्धा या बेसवरती करू शकता, रिव्ह्यू करू शकता की किती प्रमाणात काम झाले आहेत, किती पेंडिंग आहेत, त्याच्यानुसार तुम्ही त्यांचं अप्रायझल सुद्धा करू शकता. ठीक आहे. म्हणजे इकडे तुम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट इकडे हँडल करतात. इवन HRM सिस्टीम आहे, HRM सिस्टीम ज्यांना नवीन एम्प्लॉय हायर करायचे, तर हायर करत असताना भरपूर साऱ्या गोष्टी असतात. हायरिंगची प्रोसेस असते, अटेंडन्स, लीव्ह, ह्या सर्व गोष्टी तुम्ही इकडे मॅनेज करू शकता. डायरेक्टली तुमच्या जो कोण एम्प्लॉय आहे त्याचा रिझ्यूम टाका, त्याचं कॅल्क्युलेशन सर्व इकडे होतं, हायरिंग सिस्टीम बनत असते, सर्व काही इकडे तुम्ही मॅनेज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर जे काही मेसेज आपण आपल्या AI च्या बरोबर करतोय किंवा कस्टमर कडून आपले काही रिप्लाय येतात, तर त्यांना ऑटो रिप्लाय जे काही एका ठिकाणी येतात ना, ते सर्व तुम्ही इकडे एका ठिकाणी पाहू शकता आपल्या
सेंट्रलाइज इनबॉक्स मध्ये जे काही इनबॉक्स मध्ये तुम्हाला जे काही मेसेज आले, टेक्स्ट आले, ते सर्व एका ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर कॅलेंडर बुकिंग मध्ये जसं कॅलेंडली मध्ये तुम्हाला फक्त एकच कॅलेंडर बनवता येतं, आपल्या या इकोसिस्टीम मध्ये तुम्ही मल्टिपल कॅलेंडर बनवू शकता आणि ते तुमच्या एम्प्लॉयच्या बरोबर ही करू शकता. वेगवेगळे टॅम्पलेट आहेत, सलूनचं कॅलेंडर, डॉक्टर लोकांचं अपॉइंटमेंट बुकिंगचं कॅलेंडर, होम सर्व्हिस, रिअल इस्टेट, फिटनेस, एज्युकेशन, रेडीमेड टॅम्पलेट सुद्धा मिळतात तुम्हाला किंवा डायरेक्टली तुम्ही इकडे स्वतः सुद्धा बनवू शकता कस्टम. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट फायनान्स, पैसा. फायनान्सच्या सर्व काही गोष्टी एका ठिकाणी बनवू शकता. फ्री प्लॅन काय आहेत, कुपन काय आहेत, पेमेंटच्या लिंक काय आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट तुमचे काय आहेत, ते प्रोडक्ट सगळे इकडे अटॅच करू शकता, कुपन करू शकता. काही कस्टमर कडून पेमेंट कलेक्शन करायचं तर पेमेंटचे वेगवेगळे पेजेस बनवू शकता. इवन जे काही तुमचे पेमेंट गेटवे ते पेमेंट गेटवे सगळे तुम्ही इकडे अटॅच करू शकता. वेगवेगळे पेमेंट गेटवे अटॅच करून डायरेक्ट तुम्ही पेमेंट कलेक्शन करू शकता. ठीक आहे. रेझर पे, इन्स्टामोजो, कॅश फ्री, आउटसाइड इंडिया मधून कलेक्शन करायचंय, स्ट्राइप आहे, माय आउटरीच आहे, हे आउटसाइड इंडिया मधून तुम्ही डायरेक्टली कॅश कलेक्शन करू शकता. ठीक आहे. त्यानंतर सर्वात मोठी गोष्ट, जे कोचेस आहेत, ट्रेनर आहेत तुमच्यासाठी, तुम्हाला तुमचा कोर्स लॉन्च केलेला आहे, तुम्हाला तुमच्या स्टुडंटसाठी काही कोर्सेस बनवायचे, त्या स्टुडंटला प्रोव्हाइड करायचे, तर तुम्ही इकडे अनलिमिटेड कोर्स बनवू शकता, तुमच्या स्टुडंटला त्या कोर्सचा ऍक्सेस देऊ शकता. जसं की मी हे प्रूव्हन सिस्टीम, फक्त प्रूव्हन सिस्टीम देत नाही, त्याच्याबरोबर सिस्टीम देतो, ती म्हणजे कम्युनिटी आहे आपली कम्युनिटी, ज्या कम्युनिटीद्वारे तुम्हाला हे टूल कसं वापरायचं याचं ट्रेनिंग मिळतं. इवन तिन्ही भाषेमध्ये, मराठी, हिंदी, इंग्लिश, ज्याच्यामध्ये हे प्रॉपरली कसं यूज करायचं. जसं की इकडे पहा, लीड जनरेशन मध्ये हाऊ टू क्रिएट शॉप, हाऊ टू क्रिएट वेबसाईट, 4 मिनिट 5 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, छोटे छोटे व्हिडिओ आहेत. व्हिडिओ पाहायची, सिस्टीम बिल्ड करायची, व्हिडिओ पाहायची, सिस्टीम बिल्ड करायची, आणि एकदा सिस्टीम बिल्ड झाली की ती सिस्टीम तुमच्यासाठी तुमच्या बिहाफ काम करणार आहे. ठीक आहे. असे छोटे छोटे व्हिडिओ आहेत, व्हिडिओच्या स्वरूपात तुम्ही पाहायचे. आणि जर व्हिडिओ पाहून जर सर काही समजलं नाही, क्युरी आली, तर काय करायचं, तर एव्हरी फ्रायडेला आपला सेशन राहतो, त्या फ्रायडेच्या सेशन मध्ये यायचं, तिकडे मला क्वेश्चन विचारू शकता, आणि इकडे फक्त क्वेश्चन आन्सर केले जात नाहीत, तर तुम्हाला काही स्ट्रॅटेजी सुद्धा सांगितल्या जातात, ज्या स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये इम्प्लिमेंट करू शकता. जसं की माझा 1 to 1 जर मेंटरशिप हवी असेल ना, तर ती 1 लाख अबो असते, बट त्याच्यातल्या काही स्ट्रॅटेजी मी आपल्या वीकली मास्टरमाइंडच्या सेशन मध्ये शेअर करतो. प्रोडक्ट सर्व्हिसेसची माहिती पोहोचवायची, फनलची स्ट्रॅटेजी सांगतो इकडे, फनलची हे आपण फेसबुकच्या कशा प्रकारे वर्क होतो. फनल म्हणजे हे स्ट्रॅटेजी तुम्हाला हेल्पफुल ठरतात. इवन त्याच्याही पुढे जाऊन आपण एक प्रोग्राम लॉन्च केले, 5 वीक लाईव्ह ट्रेनिंग. आता 5 वीक लाईव्ह ट्रेनिंग काय राहतं, ज्याच्यामध्ये आपण हे व्हर्जन 2 स्टेप बाय स्टेप डिकोड करतोय, की लँडिंग पेज कसं बनवायचं, सीआरएम कसे बनवायचे, आपले एआय चे स्टाफ कसे बनवायचे, आपलं शॉप कसं बनवायचा, ह्या सर्व गोष्टी आपण इकडे आता लाईव्ह मध्ये डिकोड करतोय. याच्यामध्ये स्ट्रॅटेजी कशी राहते, आपण सुरुवातीला थेरी सांगतो, त्यानंतर प्रॅक्टिकल दाखवतो. कारण थेरी डोक्यात बसली ना, तर प्रॅक्टिकल लगेच इझी डोक्यात बसतं. पहा, थेरी तुम्हाला अशी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सांगितली जाते, आणि त्यानंतर प्रॅक्टिकली दाखवलं जातं की कशा प्रकारे तुम्ही बिल्ड करू शकता. इकडे सीआरएम च्या बद्दलची माहिती सांगितली, त्यानंतर हे टूल कसं वापरायचं, त्याचे आपल्याला झूमचं अप्रोच, झूम व्हर्जन वेगवेगळे अकाउंट कसे मॅन्डेटरी आहे, फेसबुकची ऍड कशी रन करायची. त्याच वेळेस जर मला टॅगिंग इकडे लाईव्ह मध्ये करून घेत असतो. आता आपले 5 वीक चॅलेंजचे 3 वीक झालेले आहेत, त्याच्यानंतरचे व्हिडिओ तुम्ही डायरेक्टली लाईव्ह आमच्या बरोबर येऊ शकता. आणि हा 5 वीकचं चॅलेंज एव्हरी मंथ मध्ये राहतं, 1 मंथ सोडून सुद्धा कधी कधी असतं. त्या चॅलेंज तुम्ही अटेंड करू शकता, आणि या सर्व गोष्टी लाईव्ह मध्ये माझ्या बरोबर राहून तुम्ही शिकू शकता. लाईव्हचा एक बेनिफिट काय माहितीये का, आपण व्हिडिओ पाहतो, तिकडे व्हिडिओ पाहत असताना जर काही प्रॉब्लेम आला तर विचारायला कोणी नसतं, बट लाईव्ह मध्ये तुम्ही डायरेक्टली मला ते विचारू शकता, तिकडून लगेच आन्सर घेऊ शकता. ठीक आहे. तर असे आपले लाईव्हचे प्रोग्राम सुद्धा इकडे चालू असतात आता, त्याद्वारे आपण हे प्रॉपरली इकोसिस्टम कशी यूज करायची ते सांगतो. इवन जे काही एआय चे ब्रेन बनवायचे, एआय चे एजंट बनवायचे, ते यूज कसे करायचे, कशा प्रकारे त्या ब्रेन मध्ये डाटा फीडिंग करायचा, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इकडे
व्हिडिओच्या स्वरूपातून हे सर्व काही शिकवलं जातं. ठीक आहे, त्यानंतर पुढे जातो. आता इकडे सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे ऑटोमेशन मध्ये वर्क फ्लो. जे वर्क फ्लो आपल्या बिहाफ आपल्यासाठी सिस्टीम कशी काम करते हे आपल्याला बिल्ड करायचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी 2-3 वर्क फ्लो दाखवतो. जसं की एखादा कस्टमर आपल्या लँडिंग पेज वरती आला आणि पेमेंट न करता निघून गेला, तर पेमेंट फेलचं एक ऑटोमेशन कशा प्रकारे वर्क होतं ते दाखवतो. सपोज पहा इकडे तो आपल्या शॉपवरती आला पण पेमेंट न करता निघून गेला, तर त्याला एक ईमेल शूट होईल की समहाऊ तुमचं पेमेंट झालं नाही, काहीतरी प्रॉब्लेम होता. त्याला परत लिंक शेअर केली जाईल. त्यानंतर परत एक WhatsAppचा मेसेज जाईल की तुमचं पेमेंट आलेलं नाही. त्यानंतर सिस्टीम चेक करेल 30 मिनिटानंतर की त्या कस्टमरचं पेमेंट जमा झालं का? जमा झालं असेल तर त्याला या वर्कफ्लो मधून बाहेर काढेल. जर नसेल झालं तर त्याच्या मागे पुन्हा एकदा ट्रिगर चालू, पुन्हा एकदा फॉलोअप चालू आहे. परत एक ईमेल, परत एक व्हॉट्सअप, परत 4 तासानंतर चेक करेल पेमेंट झालं का? येस, तर वर्कफ्लो मधून एक्झिट. नसेल झालं तर परत चालू. सेम काम आपण आपल्या एम्प्लॉयला देतो. एम्प्लॉय काय करतो? एक वेळा फॉलोअप घेतो, 2 वेळा फॉलोअप घेतो, तिसऱ्या वेळा फॉलोअप घ्यायचं विसरून जातो. बट सिस्टीम विसरणार नाही. तुम्ही सिस्टीमला हे एकदा टास्क द्या, तो 12 तास काय, 48 तास काय, 60 तास काय, तो कंटिन्युअसली तुमच्या कस्टमरचा फॉलोअप घेणार आहे, कंटिन्युअसली. आणि याच्यातून जो जाणारा लॉस मध्ये कस्टमर चालला होता किंवा सोडून चालला होता आपला, तो आपण कनेक्ट परत त्याला आणू शकतो. त्याच्या पुढचं एक ऑटोमेशन दाखवतो. जे मी थेअरी सांगितलं ना हेच चाललंय. थेअरी मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला की कस्टमर, कोल्ड कस्टमर लगेच कन्वर्ट होत नाही. मग कोल्ड कस्टमरला कन्वर्ट करण्यासाठी काय केलं? 1 वर्षाचं ऑटो लीड नर्चरिंग फॉर्म्युला टाकला इकडे. जिकडे काय होते, कस्टमरने एकदाच डाटा फिल केलता, नाव टाकलेलं, ईमेल ऍड्रेस टाकलेला, फोन नंबर टाकलेला, त्याला एक ईमेल जातोय, परत 2 दिवसानंतर दुसरा ईमेल जातोय, तिसरा ईमेल, त्यानंतर ईमेल व्हॉट्सअप, ईमेल व्हॉट्सअप, असं कंटिन्युअसली सिस्टीम त्याच्या मागे लागली. सिंपल मराठी भाषेत सांगायचं तर कस्टमरच्या मागे आपण भुंगे सोडतोय, जे तुमच्या बिहाफ तुमच्यासाठी काम करणार. आणि असं एक दिवस येतो की हा कस्टमर विचार करतो, अरे धनाजी पवार सरांचे भरपूर सारे मेल येतात, भरपूर सारे व्हॉट्सअपचे मेसेज येतात, चला पाहूया काय आहे प्रकार. जो दिखता है वही बिकता है. अमेझॉन सेम करते. पहा अमेझॉनचे दररोज तुमच्या व्हॉट्सअप वरती, दररोज तुमच्या ईमेल वरती भडीमार चाललेला आहे. सेम आपण करतोय. 2-3 महिन्यानंतर, 2-3 आठवड्यानंतर हा कस्टमर आपल्या वर्कशॉपला येतो, कन्वर्ट होऊन जातो आणि आपला क्लायंट होऊन जातो. ही सिस्टीम आहे पहा, एका वर्षाची पूर्ण सिस्टीम. आणि तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्या. तुमचं प्रोडक्ट काय, तुमची सर्व्हिस काय, ही रेडीमेड सिस्टीम तुम्हाला इनबिल्ट आपल्या सिस्टीम मध्ये मिळणार आहे. ठीक आहे ना. पुढे जाऊया. आहे जबरदस्त सिस्टीम, आहे जबरदस्त सिस्टीम ना. आता डायरेक्टली पुढे जातो ना. कॉलिंग सिस्टीम. आता कॉलिंग सिस्टीम काय करतो आपण? कॉलिंग सिस्टीम जे ज्यांना खरंच गरज आहे ना त्यांच्यासाठी फक्त देतो. ही ऍड ऑन सर्व्हिस आहे. ऍड ऑन सर्व्हिस आहे जे की आपण सर्वांना देत नाही, ज्यांना गरज आहे त्यांनाच देतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला इकडे जादू दाखवतो. जसं की तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही ज्यावेळेस रजिस्टर केलं ना त्यावेळेस तुम्हाला भरपूर सारे व्हॉइस कॉल आले होते. ज्याच्यामध्ये ज्यावेळेस रजिस्टर केलं ना त्यावेळेस तुम्हाला हा मेसेज आला. हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही सक्सेसफुली रजिस्टर झाला आहात आपल्या फ्री AI बिझनेस ऑटोमेशन. त्यानंतर 1 तासाच्या अगोदर तुम्हाला हा हॅलो, मेसेज आला असेल. रिमाइंडर, आपला फ्री AI बिझनेस ऑटोमेशन वर्कशॉप फक्त 1 तासात सुरू होणार आहे. त्यानंतर लाईव्ह आल्यानंतर हा मेसेज हॅलो, आला असेल. नमस्कार. तुम्ही फ्री AI बिझनेस ऑटोमेशन वर्कशॉपसाठी रजिस्टर केलं होतं आणि आता आपण लाईव्ह आहोत. आता एक उदाहरण देऊन सांगतो. तुम्ही इन्शुरन्स एजंट आहात. तुम्ही काय केलं? कस्टमरचा डेटा आला CRM मध्ये. कस्टमरला एक कॉल केला, कॉल नाही, कस्टमरला एक ईमेल पाठवला, त्यानंतर एक व्हॉट्सअपचा मेसेज पाठवला, सॉरी, त्यानंतर एक असा व्हॉइस कॉल गेला, तर तो कस्टमर कन्वर्ट होण्याचे चान्सेस किती आहेत? इकडे कन्व्हर्जन रेशो व्हॉइस कॉलने वाढतो, कारण काही लोक व्हॉट्सअप पाहत नाहीत, काही लोक ईमेल वाचत नाहीत, पण कॉल सर्वजण उचलतात. आपला कॉल जर त्यावेळेस गेला तर राईट वेळेस राईट कस्टमर पर्यंत जर आपला कॉल गेला तर कन्व्हर्जन वाढण्याचे चान्सेस आहेत. बट
हे ऑटोमेशनच्या ओएसच्या बरोबर आपण देत नाही, ही ऍड ऑन सर्व्हिस आहे. ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी आपण हे प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. ना परत बॅक टू प्रेझेंटेशन आहे जबरदस्त टूल. ही टूल नाही, इकोसिस्टीम आहे. मेसेज कॉस्टिंग जे काय आहे, जसं व्हॉट्सअपची मेसेज कॉस्टिंग मी तुम्हाला सांगितली. मार्केटिंग मेसेज जर पाठवायचा असेल तर 0.8482 पैसे आणि युटिलिटी मेसेज पाठवायचा असेल तर 0.11 पैसे. ठीक आहे. चला पुन्हा आता प्रेझेंटेशन कडे येतो. नाव सोल्युशन तुमच्या समोर सांगितलंय, ऑल इन वन प्लॅटफॉर्म ऑटोमेशन ओएस. नाव लेट्स बिल्ड अ स्टेप बाय स्टेप रोड मॅप टू स्केल युअर बिझनेस. आता मी तुम्हाला फक्त टूल दाखवले, एक इकोसिस्टीम दाखवले, पण तुम्हाला त्या इकोसिस्टीमचा वापर करून बिझनेसला स्केल कसं करायचं 1 CR पर्यंत त्याचं एक गणित दाखवतो. नाव रिअल मॅथ बिहाइंड युअर गोल. आता आपलं एक गोल आपण एक पकडून चालूया, की सपोज माझं गोल आहे की 8 लाख महिन्याला रिव्हेन्यू जनरेट करायचा, 8 लाख रुपीज ना, आणि माझं प्रोडक्ट आहे 10,000 किमतीचं. तर मला कशाची गरज लागेल, 80 सेल जर झाले तर मी 8 लाख रिव्हेन्यू इझिली जनरेट करू शकतो ना. हे गोल आपल्याला अचीव करायचे, 8 लाख आपल्याला एका महिन्यामध्ये कमवायचे आहेत. तर हे गोल अचीव करण्यासाठी बिल्ड अ सिस्टीम टू मेक 80 सेल येण्यासाठीची सिस्टीम आपल्याला बिल्ड करावं लागेल. तिकडे फनल असेल किंवा वेगवेगळ्या मेथडने हे आपल्याला बनवावं लागेल ना. हे गोल तर आपल्याला अचीव करायचे की 8 लाख महिन्याला रिव्हेन्यू जनरेट करायचा आहे. बट हे करण्यासाठी सिस्टीम तुम्ही बिल्ड केली, पण फक्त सिस्टीम असू द्या, फक्त टूल असू द्या, आपण हे गोल अचीव नाही करू शकणार. कारण यू कॅन डू वेबिनार ऑन कॉल. आता वेबिनार जे काय कोचेस आहेत ते तुम्ही काय कराल, वेबिनार घ्याल, कॉल कराल, तिकडे तुमचं टूल आहे किंवा तुमची जी सर्व्हिस आहे ती तिकडे प्लेस कराल 10,000 ची, त्यानंतर तो तुम्हाला रिझल्ट देईल. बट सर्वात मोठं सत्य काय माहिती का, की हे तर आपण करायला गेलो तर इट विल टेक 2-3 इयर अँड 4-5 लाख इन टेस्टिंग अँड ट्राय. मग ट्राय अँड टेस्टिंग मध्येच 2-3 वर्ष घालवावे लागतील. 4-5 लाखाचा ट्राय टेस्टिंग मध्ये स्पेंड करावं लागेल. त्यानंतर हे आपल्याला रिझल्ट दिसतील. कारण सत्य तुमच्या समोर दाखवतो. काय होतं, आपण गोल तर ठेवतो आहे, पण ते गोल अचीव करण्यासाठी बॅक एंडला सिस्टीम बिल्ड करत नाही. हे माझं रिअल उदाहरण आहे. माझा कस्टमर आहे ना, माझे एक स्टुडंट आहेत, त्यांचा 5,000 किमतीचा एक कोर्स आहे. ते काय करत होते अगोदर, विदाउट ऑटोमेशन 5,000 किमतीचा कोर्स, 50,000चं ऍड बजेट लावायचे, 50 लीड कॉस्ट त्यांची 50 पडायची, 1000 लीड यायच्या, त्यांचा फक्त 20% शो ऑफ रेशो व्हायचा. म्हणजे इथपर्यंत सर्व काही सेम. बट ज्यावेळेस त्यांनी ऑटोमेशनचा वापर करायला सुरुवात केला, त्यानंतर काय झालं, शो ऑफ रेशो वाढला. आज अगोदर 20% शो ऑफ रेट यायचा, तोच 35% वरती गेला. अगोदर 200 शो ऑफ यायचा, आता 350 पर्यंत येतोय. जास्तीत जास्त कस्टमर पाहायला लागले प्रोडक्ट त्यांचा, 5%चा कन्व्हर्जन रेशो 10% वरती गेला. अगोदर 10 सेल येत होते, आता 35 सेल येतात. हा रिअल डेटा आहे माझ्या क्लायंटचा. अगोदर काय व्हायचं, ना नफा तोटा या तत्वावर काम चालायचं सरांचं. 50,000 ऍड वरती लावायचे, 50,000च रिटर्न यायचे, ब्रेक इव्हन वरती काम चालायचं. बट विथ ऑटोमेशन काय झालं, तर हा ट्रिमेंडस चेंज झाला. 1,75,000 रिव्हेन्यू जनरेट होतो, याच्यातले 50 काढून टाका, 1,25,000 निव्वळ प्रॉफिट होतं. रिअल डाटा आहे माझ्या कस्टमरचा. इकडे नाव सांगत नाही, पण हे होऊ शकतं, तुमच्याही बाबतीत होऊ शकतं. कारण आपल्याला राईट सिस्टीम, राईट स्ट्रॅटजी आणि राईट मेंटरशिप ह्या 3 गोष्टी असतील ना, तर आपण करू शकतो ना. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला हे जर करायचं असेल, सर्वांना माहित असतं काय केलं तर काय होतं, पण 99% लोक हे करत नाहीत. कारण हे करायचं झालं तर तुम्हाला फनल बिल्ड करावं लागेल, वेबसाईट बिल्ड करावं लागेल, CRM ची सिस्टीम बिल्ड करावं लागेल, व्हॉट्सअपचा API सेटअप बिल्ड करावं लागेल, ईमेल मार्केटिंग, ऑटोमेशनचे वर्कफ्लो तयार करावे लागतील, प्लस वेळ, पैसा आणि एनर्जी सुद्धा द्यावी लागेल. त्यामुळे भरपूर सारे बिझनेस ओनरना इकडे याच्या आधी लागत नाहीत. कारण हे करायचं तर आता मार्केटमध्ये रिअल सिच्युएशन काय चालली हीच चालेल. तुम्हाला मल्टिपल टूल घ्यावे लागतात. ईमेल मार्केटिंगसाठी वेगळं टूल, व्हॉट्सअप मार्केटिंगसाठी वेगळं टूल, फनल बिल्डर, वेबसाईट बनवण्यासाठी बघा मार्केटमध्ये क्लिक फनल आहे, पेक्झी फनल आहे, CRM साठी झुओचा प्लॅन आहे, व्हॉट्सअप साठी AISense वाटी आहेत. हे 3-4 हजाराचे त्यांचे मंथली प्लॅन आहेत. प्रो प्लॅन मध्ये जर गेला तर 60,000 वर्षाला खर्च आहे. म्हणजे शॉप बनवायचं, शॉपिफायचं शॉप,
वर्षाला 18,000 खर्च आहे. ईमेल मार्केटिंगला 30,000 खर्च आहे. तुम्हाला तुमचे कोर्सेस लॉन्च करायचे आहेत, टीचेबलचा ऍक्सेस घ्यायचा आहे, त्याला खर्च आहे. स्टोरेज घ्यायचंय, कॅलेंडर बुकिंग, हे सर्व टूल मार्केटमध्ये आता सध्या अवेलेबल आहे. आणि ज्यांना माहित नसतं ना, ते काय करतात, मल्टिपल टूल घेतात, 2-2.5 लाख घालवतात, तरी सुद्धा म्हणावे अशी सिस्टीम होत नाही. नाव आपल्या सर्वांचं सर स्वप्न आहे की आपला बिझनेस नेक्स्ट लेवलला जावा, नेक्स्ट लेवलला घेऊन जावा. पण काय टूल घेणं आपण कारण हे सर्व टूल कॉस्टली आहेत आणि कन्फ्युजिंग आहेत की हे फक्त टूल घेऊन चालणार नाहीत. हे एकमेकांना जोडून सिस्टीम तयार कशी करायची, दॅट्स वाय हे एकमेकांना जोडून सिस्टीम कशी तयार करायची याची क्लॅरिटीज नाही आपल्याकडे. त्यामुळे भरपूर सारे बिझनेस ओनर याच्या नादी लागत नाहीत, इथेच सोडून देतात. अमेझॉनने का पुढे गेला, कारण त्यांनी सिस्टीम बिल्ड केली. प्लस फक्त टूल घेऊन सुद्धा चालणार नाही. मी जरी तुम्हाला म्हणाल की फक्त ऑटोमेशन टूल घ्या, फक्त टूल घेऊन काहीच होत नाही. तुम्हाला त्या टूलच्या बरोबर स्ट्रॅटर्जी शिकाव्या लागतात, ज्या स्ट्रॅटर्जी ऍक्च्युअली वर्क करतात. क्लॅरिटी घ्यावी लागते. वेगवेगळे कोर्स तुम्हाला विकत घ्यावे लागतात. जसं की क्लाउडचे कोर्सेस भरपूर सारे क्लाउड शिकावं लागणार आहे. वेगवेगळे सेटअप इम्प्लिमेंटेशन त्याच्यावरती आपल्याला खर्च करावा लागणार आहे. वेगवेगळ्या मेंबरचे जसं की ट्राय टेस्टिंग किंवा काही तुम्हाला मेंटरशिप सुद्धा घ्यावी लागणार आहेत. कारण हे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट करायला लागणार, फक्त टूल चालणार नाही. तुम्हाला बाकीच्या गोष्टी सुद्धा लागतील, तरच आपण बिझनेसला स्केल करू शकतो. आणि त्याची जर कॉस्ट काढायला गेलं तर ती 1 लाख अबो होऊन जाते. नाव आपल्या सर्वांचं तर ध्येय आहे की आपला बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचंय, ऑटोमेट करायचंय. बट यू कांट स्पेंड 2 लाख ऑन टूल. फक्त 2 लाख टूल वरती नाही आपण घालू शकत. अँड यू डोंट इवन हॅव अ क्लॅरिटी टू हाऊ टू यूज दोज. जरी मी तुमच्यापैकी एखादा म्हणला सर मी 2 लाख घालवायला तयार आहे, पण ते टूल एकमेकांना फक्त टूल घेऊन चालणार नाही, ते एकमेकांना कनेक्ट करून सिस्टीम बिल्ड करण्याची क्लॅरिटी आपल्याकडे असली पाहिजे. त्यामुळे आपण ते पुढे जाऊ शकत नाही. आणि जर तुम्ही इंडिव्हिज्युअली जायला गेले तर तुमच्या समोर भरपूर सारे ऍब्स्ट्रॅक्टर उभे राहतात. ज्याच्यातला पहिला काय, सर माझी फेसबुकची ऍडच प्रॉपर काम करत नाही, सर फनल वर्क करत नाही, नॉट गेटिंग क्वालिटी लीड, जी काही लीड येते ती काही कामाची लीड नाही. पेड टूल्स कॉस्ट व्हेरी हाय. भरपूर सारे टूल्स घेतले सर, त्यांचे कॉस्टिंगच हाय आहेत. मला वाटतंय की आता हे पेड टूल बंद करून टाकावे. हे आपल्या समोर टाकलेले आहेत. आपल्याला जायचंय, आपलं गोल अचीव्ह करायचंय, पण आपल्या समोर ह्या अडचणी आहेत. सर नॉट गेटिंग सेल, सर्व केलं पण सेलच येत नाही. नॉट इन इवन सपोर्ट मी, मला कुणीच सपोर्ट करत नाही. ऑनलाईन बिझनेस माझ्यासाठी नाही, माझा टीम मेंबर सर प्रोडक्टिव्ह काम करत नाही. हे ऑब्जेक्शन आपल्या समोर थांबलेत आणि आपलं ध्येय आपलं गोल गाठायचंय. जर तुम्ही इंडिव्हिज्युअली गेले तर तुमच्या समोर ह्या अडचणी उभ्या राहणार आहे. नाव सोल्युशन तुमच्या समोर आहे. तुम्हाला मल्टिपल टूलची गरज नाही, तुम्हाला फक्त एक प्रूव्हन सिस्टीम पाहिजे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आय डू नॉट वॉन्ट टू सेल कोर्स. मी कोणताही तुम्हाला कोर्स किंवा टूल तुम्हाला इकडे विकणार नाही, बिकॉज इट विल नॉट चेंज युअर लाईफ. जे तुमचं लाईफ, तुमचा बिझनेस नाही चेंज करू शकणार. तुम्हाला फक्त आणि फक्त 2 गोष्टींची गरज आहे. यू डोंट नीड 100 स्ट्रॅटेजी, ओनली टूल. एक वन टेस्टेड सिस्टीम अँड एक पॉवरफुल व्हायकल. सिस्टीम तर मी टेस्टेड सिस्टीम सांगितली आणि इकडे मी पॉवरफुल व्हायकल सांगितली, जी आहे आपली ऑटोमेशन ओएस पॉवरफुल व्हायकल. पण त्याचा वापर करून सिस्टीम आपण, मी इकडे तुम्हाला सिस्टीम काय देतोय, तर तुम्हाला इकडे रेकॉर्डेड प्रोग्राम देतोय, प्लस 5 वीकचे चॅलेंजेस देतोय, प्लस माझा वीकली फ्रायडेचा सेशन देतोय. म्हणजे मी तुम्हाला टूलच्या बरोबर स्ट्रॅटर्जी अँड मेंटरशिप सुद्धा प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे हे तुम्ही टूल प्रॉपरली यूज करताय, नाही करत त्याच्यावरती पुढे जाऊन ग्रो होणार आहे. फक्त टूल घेऊन चालणार नाही, फक्त इकोसिस्टीम, पूर्ण इकोसिस्टीम आपल्याला घ्यायचे. ठीक आहे. जसं की ऑटोमेशन ओएस मध्ये आपण मल्टिपल कामं करू शकतो. ईमेल मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग, फनल बिल्डिंग, ऑटोमेटेड एआय चॅटचे रिप्लाय असतील. एआय चॅटचे रिप्लाय जसं की आता या आपल्या नवीन व्हर्जन मध्ये, व्हर्जन 2 मध्ये डायरेक्टली आपण चॅटबॉट सुद्धा वापरू शकतो. त्या चॅटबॉटच्या माध्यमातून एखाद्या कस्टमरने आपल्या व्हॉट्सअपला मेसेज टाकला तर त्याला ऑटो रिप्लाय आपल्या बिहाफ जातात. तिकडे तो सिलेक्शनचे मेसेज असतील, त्यानंतर डायरेक्टली तुम्हाला काही दाखवायचं असेल तर ते मेसेज आपण तिकडे सेट करू शकतो. अनलिमिटेड स्टाफ बनवू शकतो. रेकॉर्डेड कॉल असेल, CRM, वर्कफ्लो, ऍड लॉन्चर, ह्या सर्व गोष्टी आपण इकडे करू शकतो. ठीक आहे ना. ज्यावेळेस तुम्ही माझ्याबरोबर कनेक्ट होता त्यावेळेस
ऑटोमेट युअर एंटायर बिझनेस युजिंग ऑटोमेशन OS. इकडे मी तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करतो, जसं की तुम्ही ज्यावेळेस कनेक्ट होता त्यावेळेस तुमचा आणि माझा एका तासाचा ऑनबोर्डिंगचा कॉल होतो. ज्या ऑनबोर्डिंगच्या कॉलमध्ये तुमच्या बिझनेसमध्ये ऑटोमेशन OS कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायचं त्याचा गायडन्स तुम्हाला तिकडे मिळतो. स्टेप बाय स्टेप तिकडे तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या जातात. इवन व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, ऍक्सेस प्रोव्हाइड केला जातो आणि सुरुवात कशी करायची आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी त्याची माहिती दिली जाते. इवन तुमचे काही बेसिक सेटअप असतील ते बेसिक सेटअप बिल्ड करण्यासाठी सुद्धा हेल्प केली जाते. डोमेन कनेक्टिव्हिटी, API कनेक्टिव्हिटी त्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्टली तिकडे झूमचा कॉल मिळून जातो. त्यानंतर स्टेप बाय स्टेप ट्रेनिंगचे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात की हे ऑटोमेशन OS कशा प्रकारे वापरायचं, जिकडे तुम्ही स्क्रॅच पासून शिकू शकता की फनल बिल्ड कसा करायचा, CRM मध्ये डाटा कसा आणायचा, ऑटोमेशन कसं करायचं, म्हणजे टॉप टू बॉटम जे डॉट आतापर्यंत आपल्याला माहित झाले नव्हते ना ते डॉट कसे कनेक्ट करायचे याचं सर्व ट्रेनिंग तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळणार आहे. हाऊ टू बिल्ड कम्प्लीट बिझनेस सिस्टीम. त्यानंतर जे मी तुम्हाला आता दोन फक्त ऑटोमेशनचे वर्कफ्लो दाखवले, जिकडे आपण एक वर्कफ्लो पाहिला की एखाद्या कस्टमरने पेमेंट फेल झाल्याचा एक आपण वर्कफ्लो पाहिला, त्यानंतर एक 1 इयर नर्चरिंगचा वर्कफ्लो पाहिला. पण तुम्हाला असे 30+ वर्कफ्लो तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार, ज्याच्यामध्ये एक नवीन लीड आली तर काय व्हावं, अपॉइंटमेंट बुकिंग झाली तर काय कोणते रिमाइंडर गेले पाहिजेत, वेबिनारचं ऑटोमेशन असेल किंवा पेमेंट सक्सेसचं आपण फेलचं पाहिलं, सक्सेसचं काय करता येईल, इंटरेस्टेड लीडचा फॉलोअप, हॉट लीडला 1 वर्षभर नर्चर कसं करायचं, मंथली ऑफर ऑटोमेशन जसं मी तुम्हाला सांगितलं. हॉट लीड एका स्पेशल ऑफरसाठी अडकलेले असते तर त्याला प्रत्येक महिन्याला कशा प्रकारे आपण ऑफर पाठवू शकतो, फेस्टिवलचे ऑफर असतील, इंस्टाग्रामचं DM असेल, या वेगवेगळ्या ऑटोमेशनचे वर्कफ्लो आहेत ना हे तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते. फक्त तुम्हाला तिकडे रिकाम्या जागा भरायच्यात की कशा प्रकारे तुम्ही बिझनेस करू शकता. आणि हे करण्यासाठी माझ्या एक 30+ प्रूव्हन स्ट्रॅटर्जी मी माझा जो काही 10-12 वर्षाचा अनुभव आहे ना त्या अनुभवाने ते बनवलेले त्या मी तुम्हाला तिकडे प्रोव्हाइड करणार. इम्प्लिमेंट कसं करायचं त्याचं ट्रेनिंग तुम्हाला मिळेल. ऑटोमेशन OS AI फनलचं ट्रेनिंग मिळेल, जिकडे लर्न टू बिल्ड वेबसाईट अँड फनल 1 क्लिक युजिंग ऑटोमेशन OS. जसं मी तुम्हाला आता एक डेमो दाखवला, 5 मिनिटांमध्ये आपण अवधूत सरांची वेबसाईट बनवली. पण ती वेबसाईट बनवण्याच्या अगोदर बॅक एंडला आपल्याला काय काय सेटिंग करायला लागतं त्याच्या सुद्धा ट्रेनिंग तुम्हाला तिकडे मिळून जातं. व्हॉट्सअप API युटिलिटीचे मेसेजचा अप्रुव्हल, म्हणजे आपल्याला मेसेज पाठवायचे, जसं तुम्हाला सांगितलं मार्केटिंग मेसेजला 82 पैसे द्यायचे, पण 82 पैसे न देता मार्केटिंगचाच मेसेज पाठवायचा युजिंग युटिलिटी 11 पैशांमध्ये. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याचं ट्रेनिंग तुम्हाला मी तिकडे प्रोव्हाइड करणार. तिकडे मार्केटिंगचा मेसेज तुम्ही ऍज अ युटिलिटी म्हणून पाठवू शकता, ते त्याचं ट्रेनिंग तुम्हाला मिळणार आहे. ऑटोमेट युअर रिमाइंडर कॉल्स विथ ऑटोमेशन विथ नो नीड हायर एनीवन. जे तुमचे टेलिकॉलर आहेत त्यांची गरज नाही, तुम्ही इकडे AI चे व्हॉइसचे कॉल करू शकता, जे की ज्यांची रिक्वायरमेंट त्यांना आपण प्रोव्हाइड करतो. त्यानंतर बिल्ड अनलिमिटेड AI स्टाफ टू ऑटोमेशन OS इन युअर बिझनेस. तुमच्या बिझनेसमध्ये आपण वेगवेगळे AI स्टाफ बनवू शकतो, जे स्टाफ तुमच्या बिहाफ तुमच्यासाठी हेल्प करणार आहेत. प्लस या प्रोग्रामच्या बरोबर मी तुम्हाला एक 15 तासाचा AI फनलचा एक बूट कॅम्प जो आम्ही घेतलेला होता, ज्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर वाईज आपला बिझनेस कसा लॉन्च करायचा, सेल्सची मशीन कशी तयार करायची, सेल्सची सिस्टीम कशी तयार करायची AIच्या मदतीने, याचा आपण एक 15 तासाचा रेकॉर्डेड प्रोग्राम आहे, त्याचा ऍक्सेस तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. प्लस माझा एक मराठीतला कोर्स आहे जो की मी इनिशियल लेवलला 6-7 हजाराला सेल करत होतो, डिजिटल बिझनेस ब्लूप्रिंट. त्याचा ऍक्सेस तुम्हाला तिकडे मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आपण कॅनवा मास्टरी पूर्ण शिकवलेले, कॅनवाचा अकाउंट बनवण्यापासून ते कॅनवाचा वापर करून रील्स कशा बनवायच्या त्याच्यापर्यंत तिकडे गेलेलो आहे. गुगल ॲप्स ब्लूप्रिंटमध्ये गुगलचे ॲप्स कसे वापरायचे, डॉक्युमेंट मॅनेजमेंटमध्ये प्रॉपरली डॉक्युमेंट मॅनेज कसे करायचे याचं सेक्शन मिळतो. तर ह्या सर्व कोर्सचा ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे. बिफोर याच्या माहिती सांगण्यापूर्वी तुम्हाला एक कॉल टू ऍक्शन देतो. तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसेल, काय करायचं आता कॉल टू ऍक्शन सांगतो तुम्हाला काय करायचं. स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय, त्या नंबरवरती तुम्हाला 1000 ची टोकन अमाऊंट फिल करायची. नंबरने करू शकता किंवा स्कॅनरने करायची. का करायची ते सांगतो. इकडे
1000चं टोकन अमाऊंट फिल झाल्यानंतर तुमचा आणि माझा 30 मिनिटचा क्लॅरिटी कॉल होईल उद्या. ज्या क्लॅरिटी कॉलमध्ये तुम्हाला हे तुमच्या बिझनेसमध्ये हे इकोसिस्टीम कशी वापरायची त्याच्याबद्दलचं मी तुम्हाला नॉलेज देईल. आपल्या 2 ऑफर आहेत. एक आहे क्वार्टरली ऑफर आहे, एक इयरली ऑफर आहे. काय ऑफर आहे ते थोड्याच वेळात सांगतो. जस्ट तोपर्यंत काय करायचं, तुमचं 1000चं टोकन अमाऊंट फिल करायची आणि त्या सर्व बोनसेसचा ऍक्सेस घ्यायचा आहे. ठीक आहे. इकडे AI मॅजिक टूल्स ब्लूप्रिंट मध्ये AI चे काही फ्री टूल्स शिकवलेत, ज्या फ्री टूलचा वापर करून तुम्ही व्हिडिओ कसे बनवायचे, इमेजेस कशा बनवायच्या, प्रेझेंटेशन कसे बनवायचे याचा ऍक्सेस तुम्हाला इकडे मिळतो. प्लस युट्यूब क्रिएटरचा एक कोर्स आहे. युट्यूबचा वापर ॲज अ बिझनेस ओनरला बिझनेस पर्पज कसा करायचा, तिकडे युट्यूबचं चॅनल चालू करण्यापासून ते मॉनिटाईज करण्यापर्यंत सर्व काही ट्रेनिंग दिलेले. प्लस त्याच्याबरोबर भरपूर सारे बोनसेस सुद्धा तुम्हाला तिकडे प्रोव्हाइड केले जाणार आहेत. ठीक आहे ना. पुढे जातो. वीकली लाईव्ह ट्रेनिंग, जे काही तुम्ही शिकता, इम्प्लिमेंट करता, काही चॅलेंजेस आले तर एव्हरी फ्रायडेला आपला सेशन राहतो. आता आपलं 5 वीक चॅलेंज चाललेलं आहे, ते दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 2-2 तासाचं राहतं. म्हणजे आठवड्यामध्ये 2 तास 4 तास आपण हे लाईव्ह मध्ये सर्व काही शिकतो, इम्प्लिमेंट करतो. जे काही क्वेश्चन असतील त्या क्वेश्चनला आन्सर देतो, नवीन नवीन स्ट्रॅटेजी सांगत असतो, नवीन फीचर येतात ते सांगत असतो. आणि हे 5 वीकचं चॅलेंज कम्प्लीट झालं की आपला एव्हरी फ्रायडेला 2 तासाचा परत प्रोग्राम असतो. तिकडे तुम्ही डायरेक्टली येऊन क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. आवर सपोर्ट टीम हेल्प यू सेटअप युअर ऑटोमेशन सिस्टीम. जिकडे मी किंवा माझी टीम तुम्हाला डायरेक्टली व्हॉट्सअपवरती कम्युनिकेट करते तुमचा सेटअप बिल्ड करण्यासाठी. तिकडे काही अडचण आली तर तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप सपोर्ट घेऊ शकता. क्रिएट अनलिमिटेड फ्री वेबसाईट फॉर युअर बिझनेस ऑर कस्टमर. आता इकडे कस्टमर का टाकलं, कारण माझ्या कम्युनिटीमध्ये असे काही स्टुडंट आहेत, ते डिजिटल मार्केटिंगमध्ये इंटर करू पाहत आहेत. तर तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी सांगतो. जर तुमच्यापैकी असे कोण आहेत, सर माझा बिझनेस काहीच नाही पण मी इकडे अटेंड करतोय, मी हाऊसवाईफ आहे, मी स्टुडंट आहे, तर तुमच्यासाठी बिझनेस अपॉर्च्युनिटी सांगतो. इकडे तुम्हाला अनलिमिटेड डोमेन कनेक्ट करता येतात, अनलिमिटेड वेबसाईट बनवता येतात. तुम्ही तुमचा वेबसाईट डेव्हलपमेंटचा बिझनेस चालू करू शकता. एक वेबसाईट बनवण्यासाठी ₹4.20 लागतात. तीच वेबसाईट 25,000ला सेल करू शकता. माझे काही स्टुडंट करतात. ज्यांना एक्स्ट्रा अर्निंग सोर्स बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी, तुमच्यासाठी तर बिझनेससाठी तुम्ही वेबसाईट बनवाच, बट वेबसाईट बनवून वेबसाईट सेल करून सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा अर्निंग करू शकता. ठीक आहे. पुढे जातो. काय काय मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये शॉर्ट मध्ये सांगतो. ऑटोमेशन ओएसचा अनलिमिटेड फीचर ऍक्सेस, जे की इन फ्युचर मध्ये मी अनलिमिटेड देऊ शकणार नाही, कारण इकडे बॅक एंडला स्टोरेज मी आता अनलिमिटेड देतोय. आपला पूर्ण प्लॅटफॉर्म AWS सर्व्हर वरती बिल्ड आहे, जिकडे मला Amazonला पर MB चार्ज द्यावे लागतो. इन फ्युचर मध्ये मी अनलिमिटेड देऊ शकणार नाही, बट आता यू आर लकी पर्सन, कारण ह्या अशा ज्या ऑफर असतात ना फक्त वर्कशॉपलाच मिळतात. मी डायरेक्टली लाईव्ह मध्ये आला, लाईव्ह जर आपल्या वेबसाईट वरती पाहिलं तर तिकडे प्राइस वेगळीच असते. 1-to-1 ऑनबोर्डिंगचा कॉल राहतो, जिकडे मी तुम्हाला क्लॅरिटी देतो की तुमच्या बिझनेसमध्ये ही इकोसिस्टीम कशी वापरायची. स्टेप बाय स्टेप ऑटोमेशन वरचे ट्रेनिंगचे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. रेडीमेड ऑटोमेशनचे वर्कफ्लो प्रोव्हाइड केले जातात, जसं मी तुम्हाला दाखवलं 30+ वर्कफ्लो ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. स्टेप बाय स्टेप ऑटोमेशन ओएसचे ट्रेनिंगचे कोर्स मिळतात तुम्हाला. इव्हन लाईव्ह जो प्रोग्राम असतात आपले 5 वीकचे, त्याचा ऍक्सेस मिळतो. इव्हन जे मी लाईव्ह प्रोग्राम घेत असतो ना, ज्यांनी आपला या इकोसिस्टीमचे भाग झाले ना, त्यांना त्या सर्व प्रोग्रामचा ऍक्सेस फ्री असतो. कारण मी डायरेक्टली काही प्रोग्राम लॉन्च करतो, 10,000चे असतात, 15,000चे असतात, पण आपल्या कम्युनिटीमध्ये जे काही आहेत त्यांच्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. ठीक आहे. व्हॉट्सअप API चे युटिलिटी मॅसेज कशी तयार करायची त्याचे प्रॉम्प्ट तुम्हाला मिळतात. ट्रेनिंग हाऊ टू बिल्ड AI एजंट, AI एजंट कसे बनवायचे, त्याचा वापर बिझनेससाठी कसा करायचा, त्याचा तुम्हाला ऍक्सेस मिळतो. 15 तासाचा ट्रेनिंगचा प्रोग्राम जो आहे आपला बुटकॅम्प, त्याचा ऍक्सेस मिळतो. माझ्या डिजिटल बिझनेस ब्लूप्रिंट कोर्सचा पूर्ण ऍक्सेस मिळतो. वीकली लाईव्ह बिझनेस ग्रोथ सेशन घेतले जातात, जिकडे तुमच्या प्रॉब्लेमला सोल्युशन दिलं जातं. पर्सनलाइज 1-to-1 झूम कॉलचा सपोर्ट सुद्धा आपण अरेंज करतो. काही केसमध्ये काय होतं, काही बिझनेस ओनर नॉन टेक्निकल असतात, तर डायरेक्ट आपण त्यांना झूमचा कॉल देतो, तिकडे तुम्हाला तुमची सिस्टीम बिल्ड करण्यासाठी हेल्प केली जाते. क्रिएट अनलिमिटेड फ्री वेबसाईट फॉर यू, आणि तुमच्या बिझनेससाठी किंवा तुमच्या कस्टमरसाठी तुम्ही इकडे वेबसाईट बनवू शकता.
आता या सर्व प्रोग्रामची जर व्हॅल्यू काढायला गेली तर ही 4 लाख अबो आहे, 4 लाख अबो. बट तुमच्यासाठी मी 71,000 सुद्धा प्राइस ठेवणार नाही. आज स्पेशल प्राइस राहणार आहे तुमच्या सर्वांसाठी, कारण तुम्ही इकडे लाईव्ह मध्ये आहात, शेवटपर्यंत थांबताय, त्यासाठी स्पेशल प्री लॉन्च ऑफर. कारण लास्ट इयरला आम्ही व्हर्जन 1 लॉन्च केलं होतं, आता त्याच वेळेमध्ये आपण व्हर्जन 2 लॉन्च करतोय. जे लास्ट इयरला व्हर्जन 1 ची जी प्राइस होती ना, तीच प्राइस आपण इकडे ठेवलेली आहे व्हर्जन 2 साठी सुद्धा, ज्याच्यामध्ये आपण जे काही फीचर इकडे आहेत, कॉन्टॅक्ट तुम्ही अनलिमिटेड ऍड करू शकता, लँडिंग पेज अनलिमिटेड बनवू शकता, अनलिमिटेड वेबसाईट, अनलिमिटेड कॅलेंडर, सर्व काही जे आता फीचर आहेत ते सर्व काही तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. ठीक आहे ना. आजची प्राइस काय पाहूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी 2 गोष्टी सांगितल्या. तुम्हाला प्रूव्हन सिस्टीम अँड प्रूव्हन व्हायकल या दोन्ही गोष्टी इकडे मिळतात. म्हणजे फक्त मी टूल देत नाही तुम्हाला, हे टूल वापरायचं कसं त्याचे कोर्सेस सुद्धा देतोय. इव्हन माझा लाईव्ह सपोर्ट सुद्धा तिकडे तुम्हाला देतोय. 5 वीकचं चॅलेंज असेल किंवा फ्रायडेच्या सेशन मध्ये. याची नॉर्मल प्राइस आपली 71,000 आहे 12 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी. बट यू आर लकी पर्सन, कारण तुम्ही आज वर्कशॉप मध्ये आहात. तुमच्यासाठी ओनली वन इयरची प्राइस आहे 24,999, 25,000 रुपये 12 महिना ऍक्सेस साठी प्लस जीएसटी, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ऑटोमेशन वेचा हा प्लॅटफॉर्म मिळतो, एआयचा सूट मिळतो, एआयच्या बरोबर तुम्ही काम करू शकता, प्लस जे काही रेकॉर्डेड प्रोग्राम तुम्हाला बोनसेस सांगितले त्या सर्व बोनसेसचा ऍक्सेस मिळतो. आणि फ्रायडेचे सेशन असतील, 5 वीक चॅलेंज असेल जे लाईव्ह चाललेले, त्या लाईव्ह चॅलेंजचा तुम्हाला पार्ट बनता येतं. ठीक आहे. नाव तुम्हाला मी पुन्हा एकदा आपली लिंक देतो. जस्ट काय करायचं, 1000 ची टोकन अमाऊंट फिल करायची आणि तुमचा कॉल माझ्याबरोबर बुक करून घ्यायचा. तर मी 1000 कशासाठी घेतोय ते सुद्धा सांगतो. मला सिरियस पर्सन हवेत, फक्त ऐकण्यासाठी पाहण्यासाठी येत असाल तर कॉल बुक करू नका. सिरियस पर्सन हवेत, त्यासाठी ही कॉल अमाऊंट आहे. आपलं दोघांचं 1 to 1 डिस्कशन होईल. डिस्कशन झाल्यानंतर तुमच्या बिझनेसमध्ये हा प्लॅटफॉर्म कसा यूज करायचा ते मी तुम्हाला सांगेल. जर मला असं वाटलं की तुमच्या बिझनेससाठी हे फुलफिल होऊ शकत नाही तर मी तिकडेच तुमचे 1000 टोकन अमाऊंट रिव्हर्स करेल. हे रिफंडेबल आहे. ठीक आहे. जस्ट टोकन अमाऊंट घेण्यामागचं कारण एकच आहे की तुम्ही सिरियस असलं पाहिजे. नाहीतर काय होतं, मी भरपूर वेळा फ्री मध्ये 1 to 1 कॉल बुकिंग करून घेतो, तिकडे दुसरेच प्रश्न येतात, सर माझी व्हॉट्सअप बॅन झालंय, माझं फेसबुक बॅन झालंय, हेल्प कराल का. तर तसले क्वेश्चन आपण तिकडे घेत नाही. तो क्लॅरिटी कॉल असतो. त्या क्लॅरिटी कॉल मध्ये आपण फक्त तुमच्या बिझनेस मध्ये हे प्रूव्हन सिस्टीम कशी यूज करायची त्याचं नॉलेज देत असतो. आता आपले 2 प्लॅन आहेत. आता मी तुम्हाला जो आता पहिला प्लॅन सांगितला तो इयरलीचा प्लॅन आहे 24,999 म्हणजे 25,000चा. सेकंड प्लॅन आहे आपला, तो आहे ओनली 9,999 फॉर क्वार्टरली, 3 महिन्यासाठी. 3 महिन्याचा 9,999, 12 महिन्याचा 24,999. ठीक आहे. दोन्ही प्लॅन तुमच्या समोर आहेत. काय करायचंय, सिरियस असाल तरच माझ्याबरोबर 1 to 1 क्लॅरिटी कॉल बुक करा आणि आपण 1 to 1 मध्ये बोलूया कशा प्रकारे तुमच्या बिझनेसला घेऊन जाऊ शकतो. मी तिकडे तुम्हाला सजेस्ट करेल कोणत्या प्लॅन मध्ये जायचंय, काय करायचं ते आपण तिकडे करूयात. ठीक आहे. प्लस एक काम करू शकतो मी, आता कमी लोक आहेत, आपण काय करूयात, मी तुम्हाला इकडे क्लॅरिटी कॉलची एक लिंक देतो. जे खरंच सिरियस आहेत ना त्यांनी काय करा, मी तुम्हाला एक लिंक देतो, क्लॅरिटी कॉलची लिंक देतो. त्या क्लॅरिटी कॉलच्या लिंक वरती जा आणि 1 to 1 क्लॅरिटी कॉल माझ्या बरोबर बुक करून घ्या. उद्याचा 30 मिनिटाचा कॉल राहील. चला, आता कमी लोक आहेत, मी हे प्रोव्हाइड करतो. चॅटिंग वरती तुम्हाला एक लिंक दिली क्लॅरिटी कॉलची, मी ती लिंक इकडे ओपन करून दाखवतो काय करायचं तुम्हाला. ठीक आहे. त्या लिंकला क्लिक केल्यानंतर क्लॅरिटी कॉल विथ धनाजी पवार ही लिंक ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, 20 तारखेचं नाही, 21 किंवा 22 तारीख, 21 ऑगस्टला हे स्लॉट ओपन आहेत 9 ते 4:30 पर्यंत. त्याच्यातला कोणताही स्लॉट ओपन करा. स्लॉट ओपन केल्यानंतर तिकडे तुमचं नाव टाका, ईमेल ऍड्रेस टाका, फोन नंबर टाका, सिटी टाका. तुमचा आणि माझा झूम वरती कॉल बुक होऊन जाईल तिकडे. त्यावेळेस तुम्हाला तिकडे झूम वरती यायचंय, आपण दोघं डिस्कस करूया, त्यानंतर ठरवूया पुढे कसं जायचं. कारण
क्लॅरिटी असल्याशिवाय पुढे जाण्यात काहीच मजा नाही, बरोबर. जसं मी तुम्हाला सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं, मी तुम्हाला या वर्कशॉपच्या एंडला कोणताही कोर्स पिच करणार नाही, कोणताही टूल पिच करणार नाही, कोणतेही तुमच्या माती मारणार नाही. क्लॅरिटी कॉल घेऊनच आपण पुढल्या गोष्टी करणार आहोत. ठीक आहे. नाव चॉईस इज युअर. चला, ज्यांचा कॉल बुक होईल त्यांनी कॉल डन म्हणून सांगा. आणि ज्यांना टेक्निकली चॅलेंजेस येतात की सर मला कॉल बुक करता येत नाही, तर तुमच्यासाठी आणखी एक अपॉर्च्युनिटी देतो. तुमचा इकडे नंबर टाका चॅटिंग वरती आणि उद्याची वेळ टाका. मी माझ्या टीम कडून तुमच्यासाठी कॉल बुक करून घेईल. ठीक आहे, चलो तुमचे कॉल बुक करून घ्या. काही क्वेश्चन असतील तर चॅटिंग मध्ये येऊ द्या. ठीक आहे, मी तोपर्यंत पुढे प्रेझेंटेशन कडे जातो ना. दोन्ही ऑफर तुमच्या समोर आहेत. सर्व काही तुम्हाला जे काही मिळणार ते अनलिमिटेड मिळणार आहे, कारण इन फ्युचर मध्ये मी तुम्हाला ते अनलिमिटेड देऊ शकणार नाही. बट यू आर लकी पर्सन, आता तुम्हाला ते अनलिमिटेड मिळू शकतं. नाव यू हॅव टू चॉईस. तुमच्याकडे दोन चॉईस आहेत, तिसरा चॉईस नाही. पहिला चॉईस आहे मल्टिपल टूल घ्यायचे, 2 लाख 2.5 लाख घालवायचे आणि स्ट्रगल मध्ये जायचं. पहिला चॉईस. सेकंड चॉईस आहे ओनली वन ऑटोमेशन ओएस. लाईव्ह ट्रेनिंग मिळतात तुम्हाला तिकडे, ऑल फीचरचे व्हिडिओ मिळतात, पर्सनलाइज व्हॉट्सअपचा सपोर्ट मिळतो. यूज ओनली वन टूल टू ऑटोमेट युअर एंटायर बिझनेस. चॉईस इज युअर. दोन चॉईस आहेत. ठीक आहे. नाव आस्क युअर सेल्फ हाऊ मेनी टूल्स आर यू युजिंग टू ऑटोमेट युअर एंटायर बिझनेस. तुम्हाला तुमचा पूर्ण बिझनेस ऑटोमेट करण्यासाठी किती टूल वापरायचे? एक टूल वापरायचे का मल्टिपल टूल वापरायचे? चॉईस इज युअर. ठीक आहे, चला काही क्वेश्चन येतात पाहूया. ओके, श्री वनेश नंबर दिलेला आहे 1 PM टुमारो. ठीक आहे, चला 1 वाजता तुमचा कॉल बुक होईल सर. त्यावेळेस तुम्ही तिकडे, तुमची लिंक तुम्हाला आज मिळेल किंवा उद्या सकाळी मिळेल. माझी टीम बनवून देईल तुम्हाला. त्यावेळेस आपण 1 to 1 मध्ये डिस्कस करूया. चला, ज्यांचे कॉल बुक होतात त्यांनी काय करा, कॉल डन म्हणून सांगा. तुम्हाला जर अपॉइंटमेंट बुकिंग मध्ये कॉल बुक करता येत असेल तर तिकडून करा. जर येत नसेल तर काय करा, जसं सरांनी इकडे नंबर टाकला आणि वेळ सांगितला तसं नंबर टाका आणि वेळ टाकून घ्या. ठीक आहे, चला तुमचा कॉल बुक करून घ्या. ना काय काय मिळणार आहे तुम्हाला परत एकदा शॉर्ट मध्ये सांगतो. आपण 2 लाखाचं सेव्ह करू शकतो. मल्टिपल टूल वरती जो खर्च होतोय तो काढू शकतो. यू गेट ऑल ट्रेनिंग व्हिडिओ. तुम्हाला सर्व काही ट्रेनिंगचे व्हिडिओ मिळणार आहेत. 3 डेजचा बुट कॅम्पचा ऍक्सेस मिळणार आहे आणि 5 वीकचा जे लाईव्ह चॅलेंजेस त्याचा तुम्ही भाग बनवू शकता. कारण तिकडे डायरेक्टली लाईव्ह मध्ये तुम्हाला मला क्वेश्चन विचारता येतील. व्हॉट्सअप API चे बनवता येईल तुम्हाला लाईव्ह मध्ये. कारण काय होतं, जर डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअप API बनवायला गेले तर तुम्हाला तिकडे अप्रूव्हलचे प्रोसेस असतात. त्या प्रोसेस मी इकडे लाईव्ह प्रोग्राम मध्येच करून घेत असतो. त्यामुळे तुमचा व्हॉट्सअपचा API इझिली मिळून जातो. ठीक आहे, हे करता येईल तुम्हाला. त्यानंतर मंथली टीम ऑडिट कॉल. आता मंथली टीम ऑडिट कॉल का राहतो? कारण तुम्ही ही इकोसिस्टीम प्रॉपरली यूज करताय का हे मला पाहायचं असतं. कारण इकडे विन विन सिच्युएशन आहे. जर तुमचा बिझनेस ग्रो झाला तर माझा बिझनेस ग्रो होणार आहे. इकडे मी किंवा माझी टीम तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी पूर्णतः हेल्प करण्यासाठी तयार आहे. कारण विन विन सिच्युएशन ज्या बिझनेस मध्ये असतात ना, तेच बिझनेस पुढे जातात. हेच आपण करणार. तर तुमचा बिझनेस ग्रो झाला तर तुम्ही माझ्या बिझनेसशी कनेक्ट राहाल. कारण हे सबस्क्रिप्शन बेस आहे. 1 इयरचा प्लॅन घेतलाय तुम्ही किंवा क्वार्टरली प्लॅन घेतलाय. तुम्हाला जर सपोर्ट नाही मिळाला तर तुम्ही प्लॅन सोडून जाल. त्यासाठी मी किंवा माझी टीम पूर्णतः 100% सपोर्ट द्यायला इकडे तयार आहोत. चॉईस तुम्हाला करायचं आहे. वीकली डाऊट सॉल्व्हिंग सेशन, ज्याच्यामध्ये नवनवीन तुमचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न तर घेतलेच जातात, बट जे काय आम्ही नवनवीन फीचर इकडे आणतोय ते फीचर सुद्धा तुम्हाला तिकडे अपडेट केले जातात. ऑटोमेशन OS अपकमिंग फीचरचा ऍक्सेस तुम्हाला मिळतो. नाव लॅक लॉक द सेम प्राइस फॉर नेक्स्ट रिन्यूअल. समझने वाले को इशारा काफी होता है. लॉक द सेम प्राइस फॉर नेक्स्ट इयर रिन्यूअल म्हणजे काय? आज ज्या प्राइसने तुम्ही इन कराल ना, तीच प्राइस तुम्हाला नेक्स्ट इयरला राहील रिन्युअलच्या वेळेस. आज आपण 25,000चा ऑफर देतोय. आता हेच ऑफर आपल्या प्रोग्रामची ऑफर आहे 30,000. बट तुम्ही लकी पर्सन आहात
कारण ही ऑफर फक्त वर्कशॉप मध्ये दिली जाते. लाईव्ह मध्ये परत जर तुम्हाला जर ऑफर हवी असेल ना तर ती 30,000ची ऑफर राहते. आज तुम्ही 25,000 इन करताय. नेक्स्ट इयरला रिन्यूच्या वेळेस जरी माझ्या प्रोग्रामची माझ्या या इको सिस्टीमची प्राइस जर 40,000 50,000 असेल तरी सुद्धा तुम्हाला ती बेअर करायची नाही. तुम्ही ज्या प्राइसने इन कराल ती प्राइस तुमच्यासाठी नेक्स्ट रिन्युअलला. नाव चॉईस इज युअर. फर्स्ट 1 तासाचा ओव्हरव्ह्यू कॉल पर्सनली माझ्याबरोबर तुमचा होतो, जिकडे मी तुम्हाला तुमच्या बिझनेसचे काही सेटअप करण्यासाठी हेल्प करत असतो. वीकली बिझनेस ग्रोथचे सेशन असतात आपले एव्हरी फ्रायडेला. पर्सनलाइज सपोर्ट रिलेटेड ऑटोमेशन ओएस. आता ऑटोमेशन ओएस रिलेटेड जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येतोय किंवा काही गोष्टी समजत नाहीत तर त्याच्यासाठी सुद्धा आपण सपोर्ट प्रोव्हाइड करतो. 2 प्रकारचे सपोर्ट आपण प्रोव्हाइड करतो. एक आहे व्हॉट्सअप सपोर्ट, सेकंड आहे डायरेक्टली झूम सपोर्ट, जिकडे मी किंवा माझी टीम तुम्हाला हेल्प करत असते. प्लस 4 वीक डन विथ यू सर्व्हिस. आता हा एक वेगळा प्रोग्राम आहे. ज्यांना असं वाटतं की सर तुमच्या बरोबर मला 1 to 1 मध्ये मेंटरशिप जर मिळाली तर योग्य राहील, मी माझा बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतो. कारण काय होतं इथे काय करतोय आपण व्हिडिओ आणि टूल तुम्हाला देतोय. तुम्हाला व्हिडिओ पाहिजे सिस्टीम बिल्ड करायची, व्हिडिओ पाहिजे सिस्टीम बिल्ड करायची. बट आपला आणखीन एक प्रोग्राम आहे जिकडे 4 वीकचा प्रोग्राम आहे. त्याच्याबद्दलची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला कॉल बुक करायचा आहे. तिकडे मी तुम्हाला सांगेल 4 वीकचा प्रोग्राम काय आहे, जिकडे तुम्ही माझ्या बरोबर 1 to 1 मध्ये येऊ शकता. तिकडे डन विथ यू सर्व्हिस मी प्रोव्हाइड करतो. डन विथ यू, तुमच्या बरोबर राहून तुमच्या बिझनेसला स्केल कसं करायचं, तिकडे फेसबुकच्या ऍड पासून ते लँडिंग पेज ऑटोमेशन सर्व काही गोष्टी आपण शिकवत असतो. ठीक आहे, त्याची ऑफर वेगळी राहते. ते त्याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर आपला 1 to 1 कॉल बुक करा, तिकडे आपण बोलूया. इन टुडेज वर्ल्ड इफ युअर बिझनेस इज नॉट ऑटोमेटेड इज नॉट स्केलेबल, नॉट स्टेबल अँड नॉट रेडी टू ग्रोथ. सत्य आहे की आत्ताच्या जगामध्ये जर तुमचा बिझनेस ऑनलाईन नसेल तर हा पुढे जाऊन स्ट्रगल करणार आहे, स्टेबल राहणार नाहीये, ग्रोथ होणार नाही. हे सत्य आहे, ऍक्सेप्ट करावं लागेल. आज नाही केलं उद्या करावं लागेल. तुम्ही नाही केलं तुमचा कॉम्पिटिटर करून पुढे जाणार आहे. ज्याचा प्रत्यय आपण कोविडच्या काळामध्ये पाहिला. ज्यांनी कोविडच्या काळामध्ये ऑनलाईनला महत्व दिलं नाही ना त्यांचे आज शटर डाऊन झालेले आहेत. आता आपण एका स्टेजवरती आलेलो आहोत की एआय सिस्टीम आता लॉन्च होतात, भरपूर सारे एआय सिस्टीम. पण मार्केटमध्ये तुम्ही एकदा इंस्टाग्राम उघडून बघा. इंस्टाग्राम मध्ये जर गेलं ना तर दररोज एक एक नवीन नवीन टूल येते. इतकं कन्फ्युजन वाढलंय की सर सुरुवात कुठल्या टूलने करावी समजत नाहीये. मल्टिपल टूल मार्केटमध्ये येतात. आपल्याला मल्टिपल टूल घेऊन स्ट्रगल मध्ये जायचं नाही. एक बंच ऑफ टूल, एकच सबस्क्रिप्शन मॅनेज करायचे. याचं सबस्क्रिप्शन वेगळं, त्याचं सबस्क्रिप्शन वेगळं. हे स्ट्रगल मध्ये जायचं नाही. एक सबस्क्रिप्शन घ्या, तुम्हाला पूर्ण सोल्युशन एकाच ठिकाणी मिळून. चॉईस इज युअर. ठीक आहे. नाव हे पुन्हा एकदा सांगतो, हे सर्वांसाठी नाही. तुम्हाला 2 गोष्टींची गरज लागणार आहे. पहिली गोष्ट, तुमच्याकडे एखादा सस्टेनेबल बिझनेस असला पाहिजे जो तुम्हाला ग्रो करायचा आहे. सेकंड गोष्ट, माइंडसेट असला पाहिजे की सर तुमच्या बरोबर राहून मला माझा बिझनेस ग्रो करायचा आहे. या 2 गोष्टी जर तुम्ही फुलफिल करत असाल तरच कॉल बुक करा. ठीक आहे. चला, ज्यांचा कॉल बुक झालाय त्यांचं वेलकम. आणि क्लॅरिटी कॉलची मी पुन्हा एकदा लिंक देतो. ज्यांना कॉल बुक करायचा आहे ते कॉल बुक करून घ्या. तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर इकडे चॅटिंग मध्ये येऊ द्या, मी काही क्वेश्चन घेतो. ऑफर दोन्ही तुमच्या समोर आहे. 12 महिन्याच्या प्लॅन मध्ये जर गेला तर 24,000, 3 महिन्याच्या प्लॅन मध्ये जर गेला तर 9,999, जिकडे तुम्हाला लाईव्ह मध्ये सर्व काही शिकता येईल. 5 वीकचं जे चॅलेंज आहे ना हे ह्याच्यासाठी आहे की तुम्हाला तिकडे सर्व काही शिकता येईल. चॉईस तुम्हाला करायची, तुम्ही कोणत्याही प्लॅन मध्ये या. त्यानंतर तुम्हाला रिन्यू करायचं दुसऱ्या प्लॅन मध्ये जायचंय तर ती सुद्धा ऑफर आहे. काही केस मध्ये काय होतं सर मी एकदम नाही भरू शकत, ईएमआय करता येईल का? करता येईल. ते आपण 1 to 1 डिस्कस करूया. ठीक आहे. स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसतोय, स्कॅनर दिसतोय, तिकडे 1000चं टोकन फिल करायचं आणि क्लॅरिटी कॉल बुक करून घ्यायचं. ठीक आहे. चला, काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या. तुमचे काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या. चला, काय काय तुमचे बिझनेस आहेत? आद्विक सर कॉम्प्युटर्स लक्षात आहे. अविनाश सर, दुर्गादास सर, काय तुमचे बिझनेस आहेत? संजनाताई, संतोष सर, श्री सर, संतोष सर. हा, आय थिंक आपलं डिस्कशन चालू आहे. संतोष सर फायनल करून टाका.
वर्षाताई, चला तुमचे काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन घ्या. संतोष सर, जस्ट एक काम करा, आपण उद्या 1 to 1 मध्ये बोलूया. काय तुमचे क्वेश्चन आहे आपण तिकडे मी सॉर्ट आउट करतो. चला. ठीक आहे, आणखीन एक रियालिटी सांगतो. रियालिटी काय आहे की आज आता आपण फेसबुकची ऍड रन करतोय, बरोबर. फेसबुकची ऍड रन करत असताना एक लीड आणण्यासाठी आपल्याला 70 रुपये 80 रुपये मोजावे लागतात. रिअल इस्टेटमध्ये तर 100-200 रुपये आपण मोजतो. बट सेम स्ट्रॅटर्जी आता ज्यावेळेस अँड्रॉइड मीडिया आला त्यानंतर हे चेंजेस झालेत. कोण अद्विक सर काय करतात? अद्विक सर काय करताय? इकडे चॅटिंग मध्ये लिहा, चॅटिंग मध्ये लिहा. ठीक आहे. सेम सिच्युएशन इन फ्युचर मध्ये राहू शकते का? आज आपण 70 रुपये किंवा 100 रुपये फेसबुकला देतोय एक लीड आणण्यासाठी. इन फ्युचर मध्ये आपल्याला 3,000-5,000 रुपये सुद्धा पे करावे लागतील. त्यावेळेस आपण आपला बिझनेस सस्टेनेबल करू शकू का? विचार करा. नाव आपल्याला काय करायचंय? नवीन कस्टमर आणणं हे बिझनेसला ग्रो करण्यासाठी नाहीये. आपल्याला काय वाटतं की जास्तीत जास्त लीड जनरेट केली तर आपला बिझनेस ग्रो होईल. आहे त्या कस्टमरचं काय? माझ्या एक्सेल शीट मध्ये 2,000चा डाटा पडलेला आहे, 10,000चा डाटा पडलेला आहे, त्याचं काय? त्याला आपण नर्चर करू शकतो ऑटोमेशन वॉइसच्या माध्यमातून. चॉईस तुम्हाला करायची. ठीक आहे. नाव सेकंड, युअर एंटायर बिझनेस रन फ्रॉम वन टूल. मल्टिपल टूल घ्यायचे नाहीत, एकाच सिस्टीम वरून तुमचं काम होतंय. मल्टिपल सबस्क्रिप्शन मॅनेज करायची गरज नाही. यू सेव्ह 2 लाख, जे काही 2 लाख 2.5 लाख प्रत्येक वर्षी स्पेंड करतायत ते आपण सेव्ह करू शकतो. यू सेव्ह टाइम अँड फोकस मोर ऑन युअर बिझनेस ग्रोथ. सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्याला वेळ वाढवता येत नाही. आता इकडे मी सांगतो, आता अंबानी असतील किंवा टाटा असतील, त्यांच्याकडे सुद्धा 24 तास आहेत, आपल्याकडे सुद्धा 24 तास आहेत. मग त्यांचा बिझनेस का ग्रो झाला, आपला का बिझनेस ग्रो होत नाही? कारण त्यांनी एक काम केलं. आपल्याला 24 तासाचे 48 तास करता येत नाही, 12 तासाचे 13 तास करता येत नाही. बट मी जर फिजिकली एखादी सिस्टीमला काय म्हणता येईल फॉलोअप घ्यायला जर बसलो तर माझे लिमिट काय आहे? मी 100 लोकांचा फॉलोअप घेऊ शकतो, 150 लोकांचा घेऊ शकतो. त्याच्यापेक्षा पुढे जर मी फॉलोअप घ्यायला गेलो तर पहिल्यांदा माझं व्हॉट्सअपचं अकाउंट बॅन होईल, त्यानंतर माझा फॉलोअप होणार नाही किंवा माझी टीम सुद्धा करू शकणार नाही. बट हे सिस्टीम करू शकते. आपण वेळ वाढवू शकत नाही, पण त्या वेळेचा सदुपयोग करू शकतो. लाईफ मध्ये सर्वात मौल्यवान चीज, पैसा आज येतोय उद्या जातोय, परत येऊन आपण पैसा कमवू शकतो, पण गेलेली वेळ परत कधीच वापस येत नाही. येते का? कधीच वापस येणार नाही. आज जी वेळ आहे ना ती आपल्यासाठी, नेक्स्ट कधीच आपल्याला ती वेळ वापस आणता येणार नाही. जरी तुम्हाला वाटलं की नेक्स्ट मी सर एवढा पैसा देतो, मला हे आजचे पल द्या, 1 सेकंद सुद्धा परत माघारी मिळत. चॉईस तुम्हाला करायची आहे. त्या बिझनेस मध्ये स्ट्रगल करत पुढे जायचंय आपला बिझनेस घेऊन का? आता एक राईट चॉईस आहे, राईट स्ट्रॅटेजी तुमच्या समोर आलेली, राईट मेंटर तुमच्या समोर आलेला आहे. ऍक्शन घ्यायची नाही घ्यायची चॉईस तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. चल, तुमचे काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन घेऊया. चला, काही क्वेश्चन आहेत का मी एकदा बघतो. ओके, संतोष सर ओके म्हणतात. संतोष सर कॉल बुक करून घ्या, आपण 1 to 1 मध्ये बोलूया. चला, तुमचे काही क्वेश्चन आहेत का? क्वेश्चन येऊ द्या. सेकंड, परत एकदा मी प्रेझेंटेशन कडे येतो. ऑटोमेशन रिड्यूस मॅन्युअल वर्क अँड फोकस. कारण ऑटोमेशन काय करतं? तुमचं मॅन्युअल वर्क कमी करतं, बरोबर. आणि त्यामुळे काय करू शकतो आपण? आपल्या बिझनेस वरती फोकस ठेवू शकतो. यू नीड ऑल मेजर टूल इन वन प्लेस टू ऑटोमेट अँड ग्रो युअर बिझनेस. आपल्याला एकच टूल हवंय, मल्टिपल टूलची गरज नाहीये. ठीक आहे. लेट्स ऑटोमेट युअर एंटायर बिझनेस विथ ऑटोमेशन वॉइस. नाव चॉईस इज युअर. दोन्ही प्लॅन तुमच्या समोर आहेत. ठीक आहे, चला आता तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुमचे क्वेश्चन येऊ द्या. तुमचे क्वेश्चन येण्याच्या अगोदर माझा एक क्वेश्चन, कसा वाटला वर्कशॉप? काहीतरी नवीन शिकायला मिळालं? कसा वाटला वर्कशॉप? काहीतरी नवीन शिकायला मिळालं? चला, चॅटिंग मध्ये येऊ द्या. जबरदस्त, ग्रेट. चल, तुमचे काय बिझनेस आहे सांगा. अविनाश सर, तुमचा बिझनेस काय? सेल्स सर्व्हिस, कॉम्प्युटर. संजनाताई, आद्विक सरांचा कॉम्प्युटर सेल्स सर्व्हिस. आद्विक सर, तुम्ही सुद्धा कॉल बुक करून घ्या, आपण 1 to 1 मध्ये बोलूया. मयूर सर काय म्हणतात? इज दिस वेबसाईट एसईओ सपोर्टिव्ह? हा, एसईओ सपोर्टिव्ह वेबसाईट बनवता येतात. मस्त, थँक्यू संजनाताई.
पॅरेंटिंग कोच. ओके, संजना ताई पॅरेंटिंग कोच आहेत. ग्रेट ग्रेट, जबरदस्त. कोचिंग मध्ये आता करिअर करण्याची खूप चांगली संधी आहे. 2026 लक्की वर्ष कोचिंग साठी. ठीक आहे. संजना ताई कॉल बुक करून घ्या, आपण 1 to 1 मध्ये बोलूया. क्लॅरिटी कॉलची लिंक देतो, त्याच्यावरून कॉल बुक करून घ्या, किंवा तुमचा नंबर द्या आणि वेळ सांगा, आपण 1 to 1 मध्ये बोलूया. चला, अविनाश सर काय बिझनेस आहे तुमचा? दुर्गादास सर, कारण तुम्ही शेवटपर्यंत आहात ना, त्यामुळे मी तुमची नावं घेतोय. कारण जे सिरियस पर्सन असतात ना, ते शेवटपर्यंत असतात. ते फक्त ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आले होते, ते मध्येच गायब झालेत. तुम्ही सिरियस पर्सन आहात, काय ते तुमच्या बिझनेस मध्ये तुम्हाला बिझनेसला नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं, तुमची मेंटॅलिटी, म्हणून अजून तुम्ही शेवटपर्यंत आहात. ठीक आहे, चला. त्यांचा कॉल बुक झालेला असेल, त्यांचं वेलकम. जे वेळेचा तुम्ही कॉल बुक केलाय त्यावेळेस तुम्ही तिकडे यायचंय. तुमचं आणि माझं 1 to 1 मध्ये डिस्कशन होईल आणि आपण पुढे जाऊया. जस्ट मी एकदा कन्फर्मेशन देतो, ज्यांचे कॉल बुक झाले त्यांच्यासाठी कन्फर्मेशन देतो. ओके, संतोष सरांचा 11 वाजता कॉल बुक झालाय, आपण 1 to 1 मध्ये बोलूया. संजय सरांचा 22 तारीख 2:30 वाजता. ओके, आपण 1 to 1 मध्ये बोलूया. आणि जसं की इकडे चॅटिंग मध्ये कोणाला झाला होता कॉल बुक? श्री सरांचा 1 वाजताचा कॉल बुक झालेला आहे. चला, आपण 1 वाजता बोलूया उद्या. नंबर घेतो एकदा. चला, कोणाचे काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या, मी तुमच्या क्वेश्चनला आन्सर देतो. आणखीन एक काम करतो, इकडे एक मी नंबर देतो. हा नंबर देतो, या नंबरवरती तुम्हाला जर चॅटिंग करायचं असेल तर हा माझा टीमचा नंबर आहे. याच्यावरती चॅटिंग करून तुम्ही माझ्याबरोबर कॉल बुक करून घेऊ शकता. ठीक आहे, चलो. ओके, श्री सरांनी परत दिला नंबर. हा उद्याचा 1 वाजताचा झाला ना, उद्याच करायचं ना, 1 वाजताचा. श्री 1 PM. येस येस, हा उद्या 1 वाजता बसूया. ठीक आहे, चला. मी पुन्हा एकदा विचारतो, त्यानंतर मग आपण थांबूयात. कुणाला काही जर इकडे क्वेश्चन टाकायचं क्वेश्चन टाका, नंबर टाकायचे नंबर टाका, कॉल बुक करून घ्या, आपण 1 to 1 मध्ये बोलूया. ठीक आहे, चलो. चला, काही कोणाचे क्वेश्चन नाहीत, मग आपण थांबूयात. ठीक आहे, चला. तुम्ही सर्वजण शेवटपर्यंत थांबला, शेवटपर्यंत ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. हॅव अ ग्रेट डे. ओके, जस्ट वेटा. दुर्गादास सरांचा 22/8. ओके, 22 तारखेला सॅटर्डेला किती वाजता दुर्गादास सर? एकच मिनिट, मी चेक करतो. 22 तारखेला 2 PM. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सॅटर्डेला 2 PM ला. चला, आता बाकीच्यांनी काय करा, ज्यांना कॉल बुक करायचं ना, मी नंबर परत एकदा देतो. काय नंबर आहे? या नंबरवरती याचा स्नॅपशॉट घ्या, या नंबरवरती कम्युनिकेट करूया. ठीक आहे, तुम्ही सर्वजण शेवटपर्यंत थांबला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. हॅव अ ग्रेट डे. गुड नाईट. भेटूया 1 to 1 क्लॅरिटी कॉल मध्ये. हॅव अ ग्रेट डे. गुड नाईट. बाय बाय. बाय बाय. Recording